नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळ संस्थेच्या मार्च महिन्यातील कार्यक्रमात आपले आजचे पाहुणे गणेश मतकरी सर, स्नेहलता दसनूरकर यांचे कुटुंबीय, संस्थेचे विश्वस्त, कार्यकारी विश्वस्त, संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मी वैशाली मोहिते मनपूर्वक स्वागत करते. दरवर्षीप्रमाणेच ज्येष्ठ लेखिका स्नेहलता दसनूरकर यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या देणगीतून संस्था स्नेहलता दसनूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रम आयोजित करत असते. स्नेहलता दसनूरकर या नामवंत कथालेखिका होत्या, म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रम हा कथेशी संबंधित असतो. ज्येष्ठ लेखिका स्नेहलता दसनूरकर यांच्या कथेवर आधारित अल्फा TV वरील अवंतिका या मालिकेद्वारे त्या घराघरात पोहोचल्या. त्यांच्या शापित चित्रपट कथेला राज्य पुरस्कार मिळाला. 1959 साली स्नेहलता दसनूरकर यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. या कथासंग्रहाच्या प्रकाशनावेळी अध्यक्षस्थानी होत्या ज्येष्ठ लेखिका वसुंधरा पटवर्धन आणि वक्त्या होत्या कमलाबाई फडके. स्नेहलता दसनूरकर 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील मान्यवर आणि वाचकप्रिय लेखिका होत्या. स्नेहलता दसनूरकर शिक्षणतज्ज्ञ होत्या. 1956 साली शिक्षणतज्ज्ञ JP नाईक यांच्या प्रेरणेने महात्मा गांधींच्या वचनाप्रमाणे दसनूरकर पती-पत्नींनी कोल्हापूरजवळील गारगोटी येथील मौनी विद्यापीठात समाजभिमुख सेवेचे व्रत घेतले आणि समाजकार्याला वाहून घेतले. त्यांच्या स्नेहलता दसनूरकर यांच्या दीर्घ साहित्य जीवनात एकूण 70 कथासंग्रह, 5 कादंबऱ्या, याचबरोबर ललित लेखनही त्यांचे विपुल आहे. स्नेहलता त्यांच्या कथा कादंबऱ्यातून स्त्री जीवनातील सुखदुःखांचे पट उलगडले आहेत. त्यांच्या साहित्यातून सामाजिक जाणीवांचे दर्शन होते. त्यांच्या कथानायिका या उदार, समाजाला दिशादर्शक, स्त्रीचे मन अधिक उन्नत करणाऱ्या आणि कर्तबगार आहेत. स्नेहलता दसनूरकर यांच्यासारख्या समृद्ध लेखिकेच्या स्मरणार्थ असलेल्या कार्यक्रमासाठी तितकेच समृद्ध कथाकार गणेश मतकरी सर यांच्याशी संवाद साधणार आहे स्वाती यादव. गणेश मतकरी सर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. गणेश मतकरी सर वास्तुविशारद आहेत, अभिनेते आहेत, चित्रपट समीक्षक आहेत, निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत आणि मराठी लेखकसुद्धा. म्हणजे एवढ्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गणेश मतकरी सरांचा थोडक्यात परिचय करून देणं तसं अवघडच आहे. रत्नाकर मतकरी यांचे ते सुपुत्र. रत्नाकर मतकरी सरांचा समृद्ध वारसा ते पुढे नेत आहेत. माधव मनोहर यांचे ते नातू. रत्नाकर मतकरी यांच्या इन्व्हेस्टमेंट या कथेवरील चित्रपटाचे ते सहदिग्दर्शक होते. शॉर्ट या इंग्लिश लघुपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. जर्मनीमध्ये स्टुटगार्ट येथे भारतीय चित्रपट महोत्सवात हा लघुपट प्रदर्शित झाला. त्यानंतर अनेक चित्रपट महोत्सवात हा शॉर्ट लघुपट प्रदर्शित झाला. रत्नाकर मतकरी यांच्या कथांचे कथा भाग 1 आणि श्रेष्ठ कथा भाग 2 अशा 2 भागांमध्ये रत्नाकर मतकरी सरांच्या कथांचे त्यांनी संपादन केले आहे. इन्स्टॉलेशन, कदाचित इमॅजिनरी, खिडक्या अर्ध्या उघड्या हे 3 कथासंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. खिडक्या अर्ध्या उघड्या या कथासंग्रहाचा इंग्लिश अनुवाद जेरी पिंटो यांनी केला आहे. हाफ ओपन विंडोज असं या अनुवादित कथासंग्रहाचे नाव आहे. चौकटीबाहेरचा सिनेमा, फिल्म मेकर्स, समाजवाद आणि हिंदी सिनेमा, सिनेमॅटिक, सिनेमास्कोप इत्यादी चित्रपटविषयक पुस्तके प्रकाशित आहेत. लोकमंगल साहित्य पुरस्काराने
त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. मी स्वाती यादवला विनंती करते की त्यांनी गणेश मतकरी सरांची मुलाखत घ्यावी, त्यांच्याशी संवाद साधावा. धन्यवाद वैशाली. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कथालेखक गणेश मतकरीजी. गणेश मतकरीजी, तुमचं खूप मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये. स्नेहलता दसनूरकर नमस्कार. स्नेहलता दसनूरकर या ज्येष्ठ कथालेखिका, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही हा कार्यक्रम करत असतो आणि आज तुम्ही यात आमच्याशी संवाद साधणार आहात याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. तर आपण आता आपल्या संवादाला सुरुवात करूया. हो, जरूर. आई आणि वडिलांचा संचित घेऊन गणेशजी तुम्ही आणि सुप्रिया विनोद यांनी लहानपणापासूनच नाट्य अभिनयाची आवड जोपासताना वेशभूषा, प्रकाश योजना, नेपथ्य, संगीत यांचे धडे गिरवले. अतिशय समृद्ध असा वारसा तुम्हाला लाभलेला आहे. तुमचे आजोबा माधव मनोहर आणि वडील रत्नाकर मतकरी, तर आई नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या विद्यार्थिनी प्रतिभाताई मतकरी. तर असं सगळं संपन्न वातावरण घरामध्ये होतं, पण आपल्याला लहानपणी याचं काही जाणवत नाही महत्व. पण आज इकडे वेगळ्या पद्धतीने त्याकडे तुम्ही कसं बघता? आपल्या घरातलं वातावरण वेगळं आहे, हे नेमकं तुम्हाला कसं जाणवायला लागलं? मला ते खऱ्या अर्थाने मी म्हणेन की जाणवायला असं एका पॉइंटला विशिष्ट लागलं असं मी म्हणणारच नाही. थोडस असं असतं की आपल्या बरोबरच्या मित्रांच्या घरी वेगळं वातावरण आहे, आपल्या घरी वेगळं वातावरण आहे, हे लक्षात येतं. पण त्याच्यामध्ये स्पेसिफिकली कुठल्या पॉइंटला काय वेगळं आहे हे निश्चित त्यावेळी लक्षात येत नाही. नंतर मला एक मोठा वेगळेपणा आमच्या घरामध्ये असा होता की आमच्या घरी आई बाबा हे दोघंही तसे रेग्युलर ऑफिस करणारे नव्हते. म्हणजे इतरांच्या घरी असं असतं की एक वडिलांची एक स्पेसिफिक पोझिशन असते की ते अमुक एक 9 to 5 जॉब करतात, त्याच्यानंतर घरी येतात, मग घरी रिलॅक्स्ड होतात वगैरे, आणि त्यांचं मग साधारणपणे आपल्या कुटुंबाच्या ठरलेल्या या असतात की मग काही दिवस सुट्टीवर जाणं वगैरे, अशा काही एक रिच्युअल्स ठरलेली असतात. तर आमच्या घरची सगळीच हे त्यापेक्षा वेगळी मांडणी होती, कारण आई बाबा दोघेही, बाबा आधी सुरुवातीला काही वर्ष बँकेमध्ये काम करायचे, बँक ऑफ इंडियामध्ये काम करायचे, आणि नंतर लोककथा 78 वगैरे झाल्यानंतर त्यांनी 1-2 वर्षांनी ते पूर्ण बंद केलं आणि मग त्यांनी पूर्ण वेळ कॉन्सन्ट्रेट केला काम करण्यावरती, लेखनावरती. आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे असं होतं की ते आमचं जे घर आहे त्याच्या शेजारी सुमती भालेराव म्हणून राहायच्या, आणि एक सुमनताई म्हणायचो आम्ही त्यांना, आणि त्या आमच्या घरच्या सारख्याच होत्या. तर त्यांनी असं केलं होतं की त्या एका सरकारी ऑफिसात काम करायच्या, त्यामुळे दिवसभर त्यांचं घर त्या एकट्याच राहायच्या, त्यामुळे ते घर रिकामं असायचं. त्यामुळे मग त्यांनी बाबांना सांगितलं होतं की तुम्ही घरी शांतपणा मिळणार नाही तर तुम्ही माझ्या घरी येऊन लिहा. त्यामुळे मग त्यातली एक खोली त्यांच्या घरामधली ही जवळजवळ बाबांची असल्यासारखी होती. त्यामुळे मग बाबा 9 to 5 तिकडे जाऊन लिहायचे, मग लंचला परत यायचे वगैरे, त्यामुळे पण बाबा असायचे, आसपास असायचे. आणि आई सुद्धा तशी रेग्युलर कामं करायची नाही, संस्थेची कामं करायची. म्हणजे त्या आमच्या नाट्य प्रयोग लावणं किंवा ऍक्च्युअल प्रयोग असेल तिथे जाऊन हे बघणं, रिहर्सल्स घेणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. आणि आम्ही सुद्धा मग त्याच्यामध्ये संध्याकाळी रिहर्सल असली तर आम्ही जाऊन तिथे बसणं, किंवा कामं सुप्रियानी माझ्यापेक्षा अधिक अर्थात कामं केली, आणि नंतरही तिने अभिनयाचं क्षेत्र कंटिन्यू केलं, जे मी केलं नाही. पण त्यामुळे हे सगळं वातावरण आहे हे होतच. आणि त्याच्यामध्ये पुस्तकं असणं, वाचणं, त्याबरोबरच एक चर्चा घरामध्ये होणं, किंवा बाबांचं असं होतं की ते जे काय लिहायचे ते आम्हाला वाचून दाखवायचे. आधी बहुतेक वेळा आईला एकटीला वाचून दाखवायचे आधी, आणि मग नंतर आम्हाला चौघांच्यासाठी एक वाचन असायचं. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्यावरती डिस्कशन व्हायचं. म्हणजे तेव्हा मी शाळेत वगैरे असल्यापासून अशा पद्धतीच्या चर्चा मी तिथे असताना झालेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये बाबांचं किंवा माझे आजोबा माधव मनोहर, ज्यांचा तुम्ही उल्लेख केला, यांचं दोघांचंही असं होतं की ते कोणालाही लहान म्हणून बाजूला ठेवायचे नाही. ते त्यांना म्हणजे चर्चेमध्ये जर एखादा प्रश्न आपण विचारला सिरियसली लहान मुलांनी एखाद्या, तरी सुद्धा ते त्याला तेवढेच गंभीरपणे उत्तर द्यायचे. आणि त्यामुळे अशी चर्चा त्याच्यामधून कंटिन्यू व्हायची. तू लहान आहेस, तुला काय कळतं, अशा पद्धतीचा ऍटिट्यूड या दोघांचा कधीही नव्हता.
त्यामुळे मला आमच्या घरामधलं वातावरण, आमच्या घराचं आणि शिवाजी पार्क म्हणजे माधव मनोहरांच्या घरामधलं हे कायम एक प्रकारचं डोक्याला चालना देणारं वातावरण होतं आणि त्याच्यामध्ये आमच्या घरी तर जवळ-जवळ ते थोडंसं मी मागे एकदा म्हटलंय कुठेतरी, की ते थोडंसं घर आणि अर्ध ऑफिस असल्यासारखं होतं. कारण बाबांचा कुठलाही प्रोजेक्ट असला, की त्याच्यामध्ये आम्ही सगळेच सामील असायचो. त्यामुळे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मी जसं म्हटलं, की जी ह्याची रिच्युअल्स असतात सुट्ट्यांची वगैरे, तशी सुद्धा आम्ही कधी सुट्ट्या केल्या नाही. नाटकाचे दौरे असले तर तीच सुट्टी असल्यासारखी. मला आठवतं आम्ही मोठ्यात मोठा मला हे आठवतंय सुट्टी आम्ही घेतलेली ती म्हणजे मी आर्किटेक्ट झाल्यावर म्हणजे 95 मध्ये आम्ही अमेरिकेचा एक दौरा केला होता. ज्याच्यामध्ये साटं-लोटं नाटकाचे आम्ही प्रयोग केले होते. त्यामुळे त्याच्यामध्ये आई, बाबा आणि सुप्रिया काम करायचे आणि मी त्याचं म्युझिक ऑपरेट करायचो आणि शशांक वैद्य म्हणून आमचे एक स्नेही आहेत. ते त्याचं प्रकाश योजना आणि लाइटिंगचं बघायचे आणि ॲडिशनली वैजयंती चिटणीस आणि सुनील तावडे असे त्याच्यात ॲक्टर्स होते. तर हा आमचा मिळून झालेला दौरा हे मला आठवणारं एकच फॅमिली व्हेकेशन असं कन्व्हेन्शनल म्हणावं असं. पण त्याच्यातही दौरे हा म्हणजे नाटकाचे प्रयोग हा भाग होताच, पण त्याच्याबरोबर थोडा आम्हाला वेळ बाकी मिळायचा. त्यामुळे असं आमचं एक चालू असायचं. रत्नाकर मतकरींचा प्रभाव तर असणारच आहे तुमच्यावरती एक लेखक म्हणून, कारण ते सतत चर्चा करायचे. आपलं लेखन तुमच्यासोबत सगळ्यांच्या समोर वाचायचे. त्यामुळे तो एक तुमच्यावरती संस्कार झालेलाच आहे. पण एक आई म्हणून प्रतिभाताईंचा तुमच्यावरती काय प्रभाव आहे? प्रतिभाताई म्हणजे आईचा प्रभाव म्हणजे माझा स्वभाव तिच्यासारखा आहे थोडासा. म्हणजे माझं एकूण माझ्या टेंडन्सीज मी आणि सुप्रियामध्ये जर बघितलं, तर सुप्रियाचा स्वभाव हा थोडासा बाबांच्या पद्धतीचा आहे आणि मग ती मतकरी कुटुंबाच्या अधिक त्या पद्धतीची आहे आणि मी थोडासा मनोहर कुटुंबाच्या पद्धतीचा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये इनफॅक्ट सुरुवातीला आम्ही लिहायला लागलो तेव्हा सुद्धा मी आधी क्रिटिसिझम लिहायला लागलो अनेक वर्ष. त्यामुळे माझं पप्पांचं जसं समीक्षा लेखन होतं तसं माझा पप्पा म्हणजे माधव मनोहर. त्यामुळे तसा माझा कल सुद्धा अधिक असं वाटत होतं की तो मनोहरांच्या बाजूला आहे आणि त्यानंतर मी अनेक वर्षांनी पुढे कथा लिहायला सुरुवात केली. तर त्याच्यामुळे मी असं म्हणेन की माझा एक स्वभाव तिच्यासारखा आहे. आम्ही थोडेसे बाबांचं असं होतं की त्यांना सतत काहीतरी करत राहणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं होतं आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आपलं ही गोष्ट राहिली, ती गोष्ट राहिली असं त्यांना सतत जाणीव असायची आणि त्यामुळे ते काय थोडेसे असंतोष पण त्यांच्यामध्ये असायचा की आपल्या ह्या गोष्टी करायच्या राहिल्यात त्या आपण करायला हव्यात. पण त्याच्यामुळे त्या असंतोषामध्ये एक प्रकारची ड्राईव्ह असायची की हे राहिलंय त्यामुळे ते केलं पाहिजे. त्यामुळे सतत असं काहीतरी करत राहणं आणि त्याच्यामधून काम नवीन जनरेट करणं हे बाबांचं खूप होतं आणि तेच सुप्रियाचं आहे की तिला काहीतरी आपलं हे गोष्ट राहिली, ही केली नाही आपण, या गोष्टी आपण करायला पाहिजे. त्यामुळे आता अनेक नाटकं, अनेक मालिका वगैरे करूनही ती आपण अमुक हे केलं नाही असं तिचं चालूच असतं सतत. माझं त्या मनाने मी थोडासा आईसारखा असं समाधानी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यामुळे मला ठीक आहे, हे झालंय, खूप झालंय आणि आता बघूया आता पुढे काय. त्यामुळे मी असा लिजरली त्याचा विचार करतो आणि मी थोडासा मला वाटतं आता कदाचित पुढे थोडासा बाबांसारखा आला असंतोष की राहिलंय ते राहिलंय तर माहिती नाही. पण अजून तरी मला असं वाटतं की ठीक आहे आपण आपल्या पेसनी काम करायला पाहिजे आणि त्यामुळे आईचा एकूण जो स्वभाव आहे तो त्या पद्धतीने माझ्यामध्ये आलेला आहे की आपलं एक वेळ ठरवायची, आपला एक वेग ठरवायचा कामाचा आणि त्याप्रमाणे काम करत राहायचं. त्याच्यामध्ये एक एवढी ड्राईव्ह की सतत काहीतरी नवीन काम तयार केलं पाहिजे असं आमच्या दोघांचंही नाही. त्यामुळे हा मला वाटतं एक प्रकारचा अप्रत्यक्ष म्हणावा अशा पद्धतीचा संस्कार तिच्याकडून आलेला असणार. अच्छा. तुम्ही लहानपणी चिमणराव गुंड्याभाऊ या मालिकेमध्ये राघूची भूमिका केली होती. पण पुढे अभिनयात तुम्ही फारसे रमलात नाहीत. पण दिग्दर्शनामध्ये मात्र तुम्ही रस घेतला. तर प्रोफेशनली तुम्ही आर्किटेक्ट आहात. तर दिग्दर्शनामध्ये तुम्हाला आर्किटेक्चरचा काय फायदा झाला? मी मगाशी म्हटलं तसं की थोडंसं आमचं घर ऑफिस असल्यासारखं असल्यामुळे काही ना काही कोणी ना कोणी कुठल्या तरी बाबीत काम पुढे करत राहायचं. तसं मी ऍक्टिंग मध्ये मला रस नसला तरी मी सुरुवातीला आमच्या मुलांच्या नाटकामध्ये पुष्कळ कामं केलेली आहेत आणि नंतर सुद्धा आम्ही
लोककथा 78 रिवाईव्ह केलं तेव्हा त्याच्यात मी होतो वगैरे. अशी आमची जी आमच्या होम प्रोडक्शन जी होती नाटकांची, हम्म. त्याच्यामध्ये आम्ही करतच होतो काम. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी असं कधीतरी एक शाळेत असताना ठरवलं होतं, हम्म. 5वी 6वीत कधीतरी, की आपण आर्किटेक्ट व्हायला पाहिजे. ते हम्म. का ठरवलं होतं याला काही फार लॉजिक मी आता नाही देऊ शकत. मला तेव्हा हम्म. इंटरेस्ट वाटत होता, किंवा मी काही पाहिले असतील बिल्डिंग्स किंवा काही फोटोज पाहिले किंवा काही असं काहीतरी असेल, तर ते मी ठरवलं होतं, ते मी घेऊन डोक्यामध्ये ठेवून दिलं होतं. त्यामुळे मी नंतर असा कधी विचार केला नाही की आपण काहीतरी साहित्याचा अभ्यास करायला पाहिजे, की बाबांच्या याच्या अंगाने काहीतरी घ्यायला हवं किंवा नॅशनल स्कूलला जाऊया, किंवा असा मी कुठल्याच पद्धतीचा विचार कधीच केला नाही. हम्म. मी आपला डोक्यामध्ये माझं आर्किटेक्चर होतं, ते आर्किटेक्चर हा पॉइंट कंटिन्यू केला आणि त्याप्रमाणेच पुढे गेलो. आर्किटेक्चरचा असा फायदा मला थोडा होतो, की मला माझ्या बघण्यात तो फायदा आहे. हम्म. म्हणजे मला त्याच्यामध्ये जर आपण असं बघितलं की त्याच्यात त्याची प्रॅक्टिस आणि त्याचं अप्रिसिएशन, ह्या हम्म. दोन गोष्टी आपण जर बघितल्या, तर त्याच्या प्रॅक्टिसमध्ये मला फार इंटरेस्ट आता वाटत नाही. कारण प्रॅक्टिसमध्ये आपल्याकडे असं आहे की मुंबई सारख्या ठिकाणी जर आपण राहत असलो तर त्याच्या कामावरती खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत. म्हणजे त्याच्यातही तुम्ही करू शकता, पण मग तुम्ही फुल टाइम तुम्ही तेच करत असलात, तुमचं ऑफिस तुम्ही एस्टॅब्लिश केलं असलं, हम्म. तुमचे कॉन्टॅक्ट असले, तर तुम्ही एक मोठी प्रॅक्टिस बिल्डअप करू शकता. हम्म. पण ते खूप कमी प्रमाणात होण्याची शक्यता असते, कारण इतक्या प्रमाणात आर्किटेक्ट झालेत. आणि मला आठवतं, मी जेव्हा आर्किटेक्चरला ऍडमिशन घेतली तेव्हा काहीतरी 3 कॉलेजेस मुंबईत होती फक्त. आता मुंबईतच कॉलेजची संख्या 15-16च्या आसपास झालेली आहे आर्किटेक्चरच्या, आणि अख्ख्या भारतात तेव्हा 30 कॉलेजेस होती फक्त. ती आता कितीतरी शेकड्यांनी कॉलेजेस झालेली आहेत आर्किटेक्चरची. त्यामुळे तितक्या संख्येने आर्किटेक्ट बाहेर पडतायत, तितक्या संख्येने स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे असं सगळा गोंधळ खूप झालेला आहे पुढच्या काळात. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आर्किटेक्चरचा फायदा असा मोठ्या प्रमाणात आहे की तुम्ही स्पेसकडे एका वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकता, आणि त्याच्यामध्ये पाहायला शिकता, आणि ती तुम्हाला नुसती पाहायला नाही, तुम्हाला ती जाणवते. मग त्यामुळे माझ्या लिहिण्यामध्ये सुद्धा समीक्षा जेव्हा मी लिहायला लागलो तेव्हा सुद्धा मी फिल्म्स बघताना मी ज्या पद्धतीने आपण कथेकडे जसं पाहतो तसं त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये स्पेसचा वापर कशा पद्धतीचा आहे, किंवा त्याच्यामधलं व्हिज्युअल डिझाईन काय पद्धतीचं आहे, हे सगळे जे आर्ट आणि आर्किटेक्चरशी संबंधित मुद्दे आहेत ते मला त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आपोआप जाणवायला लागले. आणि आमच्याकडे सुरुवातीपासून थोडा असा हा होता कल की सुप्रिया आता जे स्कूल ऑफ आर्टची आहे, त्यामुळे बाबांना चित्रकलेत इंटरेस्ट होता, त्यामुळे एक चित्रकलेचं वातावरणही आमच्याकडे होतं पहिल्यापासून. त्यामुळे चित्रकला आणि आर्किटेक्चर ह्या दोन्हीमुळे मला वाटतं एक प्रकारची बघण्याची दृष्टी मिळाली, जी मी पुढे फिक्शन लिहिताना सुद्धा वापरली. म्हणजे त्याच्यामधली वर्णनं असतील म्हणा, किंवा त्याच्यामध्ये एक इंट्रोडक्शन आपल्याला जसं आपण कॅरेक्टरचं करतो तसं आपल्याला स्पेसेसचं पण करायला लागतं, आणि त्या पद्धतीचं लिहिताना किंवा अशा याला मला खूप आर्किटेक्चरची मदत होते. तशीच मला सिनेमाची सुद्धा होते. म्हणजे मी लिहायला लागलो सुरुवातीला 97 पासून मी फिल्म क्रिटिसिझम लिहायला लागलो, आणि पुढे 2012ला मी पहिल्यांदा फिक्शन लिहिलं. म्हणजे मोठ्या काळामध्ये मी फक्त क्रिटिसिझमच करत होतो. त्यामुळे ह्या फिल्म क्रिटिसिझमचा जो भाग आहे त्याचा सुद्धा मला एक नंतरच्या काळामध्ये सिनेमा पाहण्याची दृष्टी याचा सुद्धा उपयोग झाला, किंवा कारण लिहिताना सुद्धा आपण एक प्रकारची निवेदकाला एक दृष्टी लागते बघण्याची, किंवा त्याच्यामध्ये काय पद्धतीने तुम्ही गोष्टी कनेक्ट करता. याचं एक छोटं उदाहरण देण्यासारखं म्हणजे माझं खिडक्या अर्ध्या उघड्या नावाचं जे माझं पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्या सगळ्या एकत्र कनेक्ट झालेल्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या कादंबरी सारखं जवळजवळ आहे. तर त्याच्यामध्ये 1-2 गोष्टींमध्ये असा एक प्रसंग आहे की जो एका कॅफेमध्ये घडतो, कॅफे कॉफी डेचा एका आउटलेटमध्ये घडतो, आणि त्याच्यामधल्या एका कथेमध्ये एकाच वेळी घडतो, आणि एका कथेमध्ये त्याच्यामध्ये बाहेरचा संदर्भ आहे आणि आतमध्ये काय चाललंय याचा रेफरन्स आहे, आणि दुसऱ्या कथेमध्ये आतमध्ये तो घडतो आणि बाहेर काय चाललंय याचा रेफरन्स आहे. तर याच्यामध्ये हे थोडंसं फिल्ममध्ये ज्या पद्धतीने एक मांडणी असते स्क्रीन प्ले मध्ये, त्या पद्धतीची ही मांडणी आहे. आता मी ही करताना असा विचार केला नाही की ह्या पद्धतीची ती आहे मांडणी आणि अशा पद्धतीने आपण करायला हवी, पण मला वाटतं ह्या गोष्टी तुमचा एक अनुभव असतो त्याच्यामधून ते आपोआप तयार होतात. अशा पद्धतीचं ते काहीतरी झालेलं आहे. चित्रकला असेल, आर्किटेक्चर असेल, किंवा दिग्दर्शन, लेखन आणि काही प्रमाणात अभिनय, या सगळ्यामधून जेव्हा आपल्याला एकच गोष्ट करायची आहे तेव्हा बाकीच्या सगळ्या आपल्याला सोडाव्या लागतात म्हणा, किंवा
कमी फोकस त्याकडे द्यावा लागतो. तर अशा वेळी फिल्म क्रिटिक्स तर तुम्ही होताच, पण मग लेखनाकडे कसं वळलात किंवा लेखनातच आपल्याला जास्त रस आहे, हे नेमकं कधी जाणवलं तुम्हाला? मला कॉलेज होईपर्यंत म्हणजे मी आर्किटेक्ट पूर्ण होईपर्यंत हं. मी लेखक होईन असं मी कधी स्वप्नात सुद्धा माझ्या आलं नसेल. हं, हं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे मी कधी काही कॉलेजसाठी सुद्धा काही लिहिलं नाही. अगदी आपल्या याच्यामध्ये मला आठवतं की मी शाळेत असताना मी आणि माझे 1-2 मित्र मिळून गॅदरिंगसाठी काहीतरी अशी ही लिहायचो. हं. स्किट सारखी लिहायचो. हं. पण ते काही असं गंभीरपणे नाही. म्हणजे ते आपण इम्प्रोव्हाइज करतो जसं आम्ही इम्प्रोव्हायझेशन आमच्या रिहर्सल्समध्ये करायचो. त्या हं. पद्धतीनेच ती इम्प्रोव्हाइज केलेली असायची. त्यामुळे गंभीरपणे मी लिहिण्याचा विचार हा कधीच केला नाही. माझं बहुतेक वेळा असं आहे की माझ्यावर जेव्हा येऊन पडतं एखादी गोष्ट, हं. तेव्हा मी ती करायला घेतो. ते मी मगाशीच असं म्हटलं की आईचं ज्या पद्धतीचं हो. हे आहे, हं. की आलं की करायचं, पण स्वतःहून त्याच्यामध्ये स्वतःहून गेलंच असं काही होत नाही. हं, हं. तर तसं माझं फिल्म क्रिटिसिझमच्या वेळी माझं असं झालं की मी गोव्याला होतो आर्किटेक्ट झाल्यानंतर 3 वर्ष आणि मी हं. पुढे 96च्या सुमारास मुंबईत आलो. हं. आणि तेव्हा मी पेपरमध्ये जे वाचायचो त्याच्यामध्ये जे समीक्षण दिसायची मला, हं. त्याच्यामध्ये मला वाटायचं की ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी आणखीन आल्या असत्या तर बरं झालं असतं. हे पाहिजे, ते पाहिजे असं हं. माझ्या डोक्यात असायचं. हं. तर त्याच्यात महानगर जो पेपर होता आपलं महानगर, त्याचे संपादक निखिल वागळे होते तेव्हा हं. हं. आणि ते आमच्या घरी यायचे बरेचदा. तर त्याच्यामध्ये एकदा त्यांना मी बोलताना सहज असं म्हटलं, की याच्यामध्ये अमुक राहिलंय, ह्या गोष्टी यायला हव्या होत्या ह्याच्या परीक्षणामध्ये, ह्या हं. सिनेमाच्या. तर तेव्हा ते मला म्हणाले, "मग तू का नाही लिहीत?" हं. तर हं. मी म्हटलं, "लिहितो, सांगा." तर ते म्हणाले, "बरं ठीक, लिही पुढच्या आठवड्यापासून." त्यामुळे हं. मी असं ऑन द स्पॉट पुढच्या आठवड्यापासून एकदम फिल्म क्रिटिसिझमच्या हे केला सुरू. आणि हं. त्याच्यामध्ये मी आधी रिव्ह्यूज लिहायचो याचे आणि इंग्लिश सिनेमांचे रिव्ह्यूज लिहायचो पहिली 4-5 वर्ष. हं. त्यानंतर मी साप्ताहिक सकाळमध्ये लिहायला लागलो तेव्हा मग अधिक मोठं ब्रॉडर स्पेक्ट्रम घेऊन मग वर्ल्ड सिनेमा अमुक-तमुक हं. असं काय. तर एकदा आपण असं लिहायला लागलो आणि हं. लोकांना साधारण कळलं, की हा माणूस अमुक पद्धतीचं लिहितो. तर त्याच्याकडे मग त्या पद्धतीचं कडने पाहायला लागतात लोकं आणि त्याच्याकडून त्या पद्धतीच्या लिखाणाची अपेक्षा तयार होते. हं. त्यामुळे ते एक तर मला ते व्यवस्थित येत होतं आणि मी ते कॉलमच्या स्वरूपात सुद्धा लिहित होतो आठवड्यान-आठवडे. दिवाळीमध्ये मोठे लेख लिहित होतो. हो. त्यामुळे मला त्याच्यामध्ये रसही होता, मला फिल्म्स आवडतही होत्या आणि मला पुन्हा आजोबांची बॅकग्राऊंड असल्यामुळे हं. माझ्या डोक्यातही असं होतं, की हे लॉजिकल आहे अशा पद्धतीचं लिहिणं. हं. हं. तर त्यामुळे लिहिण्याचा जो हा होता तो कंटिन्युअसली त्यातच राहिला. मी कधीतरी असा विचार केला असेल, की काहीतरी वेगळं लिहून पाहायला पाहिजे. हं. कथा वगैरे कारण सुप्रियानी कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. हो. बाबांचं तर केवढं तरी प्रचंड मोठं लिखाण आहे. हो. तर त्यामुळे मी असा विचार केला पण तरी सुद्धा मी त्याच्यावर काही काँक्रीट हालचाल केली नाही कारण ती करण्याएवढा वेळच नव्हता. एक हं. तर हं. मी तेव्हा आर्किटेक्चर करत होतो. म्हणजे मी हां. जवळ-जवळ 2015 पर्यंत आर्किटेक्चर मध्ये होतो. हो. त्यामुळे ते करतच असल्यामुळे ते प्लस फिल्म क्रिटिसिझम ह्या पलीकडे मला आणखीन वेळ मिळण्याची काही शक्यता नव्हती. हं. हं. मग जेव्हा आम्ही 2012 मध्ये आम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट ही फिल्म केली, हो. जी बाबांनी लिहिली, डिरेक्ट केली आणि मी ती असोसिएट डिरेक्टर होतो त्याच्यावर हो. आणि त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं बेस्ट फिल्मचं मराठीसाठी. हो. आणि तेव्हा ती जेव्हा कंप्लीट झाली, हं. तेव्हा माझ्याकडे थोडा वेळ होता. कारण आर्किटेक्चर माझं तेव्हा मी पूर्ण थांबवलं होतं. कारण हं. त्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे दोन्ही गोष्टी करणं शक्यच नव्हतं. हं. त्यामुळे ते पूर्ण थांबवलं होतं आणि मग मी तेव्हा विचार केला, की आपण विचार करतोय, की लिहून पाहायला पाहिजे, तर पाहूया लिहून. हं. तर मग मी एकदा बसलो आणि एक 3-4 दिवसामध्ये एक ब्रेक नावाची गोष्ट लिहून काढली. हं. आता त्याच्यामध्ये असं होतं, की ती थोडीशी माझ्या प्रकारची होती. म्हणजे आर्किटेक्चरची पार्श्वभूमी होती त्याला. हं. माझ्यासारखा एक व्यक्तिरेखा होती. माझ्या बायकोसारखी एक व्यक्तिरेखा होती हं. आणि साधारण माझ्या ओळखीचं वातावरण होतं. हं. हं. तर ती पूर्ण झाल्यावरती मी काही जणांना दाखवली ती. हं. तर त्यांना ती चांगली वाटली कथा म्हणून आणि बाबांना पण दाखवली. तर बाबा म्हणाले, "त्याच्यामधला शेवटचा एक प्रसंग आहे, तो जर तू काढलास, तर ती कादंबरीसारखी होऊ शकेल." हं. तर हं. मी म्हटलं, "काय कादंबरीला एकदम काही मला हात घालायचा नाही. तर मग आपण आधी हं. कथा लिहून बघूया." हं. तर ते म्हणाले, "मग लिही, पण तू त्या ठेवून देऊ नकोस.
किंवा कोणाला तरी पाठव, त्याच्यावर प्रतिक्रिया घे किंवा कोणी छापणार आहे का बघ. तर मी म्हटलं असं काय माझी काही कोणाशी ओळख नाही, त्यामुळे मी बघतो. ही साधारण जर दिवाळी जस्ट होऊन गेली होती या काळामध्ये. तर मला म्हणाले की तू काय करायचं ठरवलंस? तर मी म्हटलं मी पुढच्या दिवाळीपर्यंत प्रयत्न करतो लिहिण्याचा आणि जेवढ्या होतील तेव्हा मी पाठवीन आणि कोणी छापल्या तर छापल्या. तर ते म्हणाले असं नको, एक वर्षभर तू असं काढलास तर तू एकतर तू 2-3 लिहून बंद करशील किंवा मग त्याचं काही पुढे होणार नाही, किंवा असंही होतं की आपण लिहिलेलं दुसऱ्या कोणाच्या तरी लिखाणात येतं ते मुद्दे, त्यामुळे मग ते आपली फुकट जाते लिहिलेली गोष्ट. त्यापेक्षा तू आत्ताच कर काहीतरी हालचाल. म्हणून त्यांनी मला अनुभवच्या सुहास कुलकर्णींचा नंबर दिला आणि त्यांना म्हटलं त्यांच्याशी बोल आणि त्यांना विचार काय करायचं. तर मी त्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की अमुक अमुक अशी मी गोष्ट लिहिली आहे, तर तुम्हाला वाचण्यामध्ये इंटरेस्ट आहे का? तर ते म्हणाले पाठवून दे. तर मी ती पाठवली आणि तेव्हा मी त्याच्यामध्ये असं लिहिलं की मला मेलमध्ये त्याच्याबरोबरच्या की मला या पद्धतीच्या आणखीन काही गोष्टी लिहिण्यात इंटरेस्ट आहे, कारण याच्यामध्ये ज्या पद्धतीचं आजचं वातावरण आहे आणि आजच्या मी ज्या संस्कृतीत राहतो आणि ज्या माझ्या ओळखीचे मित्र ज्या प्रकारे राहतात, आजचं जे वातावरण आहे सगळ्या याचं, किंवा डिजिटल संस्कृती ज्या प्रकारे आता आपल्याकडे आली आहे, स्पेसेस ज्या पद्धतीने बदलत आहेत, कुटुंबाची व्यवस्था ज्या पद्धतीने बदलते, हे सगळं मला या पद्धतीचं काही लिहिण्यामध्ये अधिक इंटरेस्ट आहे. त्यामुळे त्याची एखादी मालिकासारखी सुद्धा मी करीन पुढे कधीतरी, असं मी त्यांना लिहिलं कॅज्युअली. तर ते मला म्हणाले की त्यांना गोष्ट आवडली. ते म्हणाले मी छापतो आम्ही गोष्ट, पण तू जे मालिकाबद्दल म्हणालास त्याच्यामध्ये तुला ते तू सिरियसली म्हणालास का? आणि जर सिरियसली तुझ्या डोक्यात असेल तर तू आम्हाला तशा 3 गोष्टी लिहून दाखवशील का? तर आपण ती मालिका म्हणून सुरू करू. तर तिथून त्या पॉइंट पासून ती खरी सुरुवात मी कथा लेखनाकडे वळल्याला झाली. आणि मग मी त्या लिहिल्या कथा आणि त्यांना मग माझ्या डोळ्यासमोर असं होतं की ह्या कशा जॉईन करता येतील, कारण ती मालिकासारखी माझ्या डोळ्यासमोर आकार थोडा घ्यायला लागला होता. मग मी त्याच्यामध्ये त्यांना ज्या कथा पाठवल्या त्या पुस्तकामध्ये येताना खिडक्या अर्ध्या उघड्यामध्ये त्या आहेत सगळ्या कथा, तर त्या मी पुस्तकामध्ये घेताना त्या क्रमाने नाहीयेत. त्यामुळे मी अशा पुढच्या एक पहिली लिहिली, मग तिसरी लिहिली, मग 7वी लिहिली, असं थोडंसं केलं. आणि त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की तुम्हाला कदाचित ह्यात कनेक्शन दिसणार नाही, पण मी जेव्हा ते लिहित जाईन तेव्हा ती मी येतील असं बघेन. तर त्यांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवला की हा म्हणतोय तर तो करेल तसं. आणि मग ती लगेचच जानेवारीपासून, म्हणजे ही साधारण नोव्हेंबरची गोष्ट असेल, तर जानेवारीपासून ते यायला लागल्या सिरियलच. आणि मग मला लिहायला लागल्या, म्हणजे 10 गोष्टी तर लिहिणं भागच होतं, म्हणजे त्याच्याशिवाय ती मालिका कंप्लीट झाली नसती आणि सदर असं इनकम्प्लीट ठेवता आलं नसतं. त्यामुळे त्या दर महिन्याला एक कथा लिहिणं हा एक, त्याच्यामुळे तो एक डिसिप्लिन जो तयार होतो आपल्याकडे कथा. रिसीव्ह झाल्या आणि नंतर खिडकी अर्ध्या उघड्या म्हणून त्याचं जेव्हा पुस्तक झालं तेव्हाही ती कादंबरी असल्यास, आता जेव्हा लोक वाचतात तेव्हा ती कादंबरी आहे असंच मानलं जातं. जरी मी ती म्हंटल की ती सीमारेषेवरची आहे, असं मी पुस्तकात लिहिलंय की ती कादंबरी आणि कथामालिका याच्या सीमारेषेवरची आहे, तरी सुद्धा आता जेव्हा लोक वाचतात तेव्हा ती कादंबरी म्हणूनच वाचतात. आणि त्याचं नंतर जेरी पिंटोनी त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं आणि ती हाफ ओपन विंडोज म्हणून इंग्रजीत प्रकाशित आहे. त्या लोकांना ती प्रकाशित होईपर्यंत माहित नव्हतं की ही कधीतरी कथामालिका म्हणून पाहिलं गेलंय याच्याकडे. त्यांनी डायरेक्ट ट्रान्सलेशन पाहिलं, त्यामुळे ते त्याच्याकडे नॉवेल म्हणूनच पाहत राहील. त्यामुळे असा एक त्याच्यामधून एक हे झालं आणि मग त्यातून मग मी लिहायला लागलो. मग मी रेग्युलरली एक रुटीन त्याच्यामधून आपलं होतं आणि मग दिवाळी अंकामध्ये लिहिणं किंवा हे मध्ये सुद्धा एरवी सुद्धा आपल्या डोक्यात काही विषय आला तर मग त्याच्यावरती जॉटिंग करणं, असं एक त्याच्यामधून चालू झालं आणि मग तिथून मी पुढे वळलो कथा. बरोबर. पण सगळ्या साहित्य प्रकारांमध्ये सॉरी नाही, त्याच्यात आणखीन एक तुम्ही जे म्हणालात की असं कधी हेच करायला हवं असं कधी वाटलं, तर त्याच्यामध्ये मला एक पहिल्यापासूनच माझी बायको म्हणजे पल्लवी मला सांगत होती की तू एक काहीतरी ठरव, तू आर्किटेक्चर करायचं का, लेखन करायचं का, अमुक करायचं का, काय करायचं एकदा ठरव. तर मी तिला ते आमचं मी टाळत होतो, कारण एकतर आम्हाला थोडी तेव्हा फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी रेग्युलर कामाची गरज होती. साहित्यामधून तसं रेग्युलर इन्कम नसतो कधीच. याच्यामध्ये तुम्ही स्क्रीन प्ले लिहिलेत किंवा असं काही असेल तर त्याच्यातून होतो.
पण त्यामुळे तो अमुक एका पॉइंट पर्यंत मी काम केलं आणि मग ती मला जेव्हा असं म्हणाली की तू आता मी अशा पोझिशनला करिअरमध्ये की तू सोडू शकतोस, तेव्हा मग मी त्याच्यात ते ठरवलं आणि मग त्याप्रमाणे मी ते केलं. तोपर्यंत करण्याची इच्छा होती पण ते करता आलं नव्हतं. अच्छा. पण सगळ्या साहित्य प्रकारांमध्ये तुम्हाला कथा हाच प्रकार जास्त आवडला का? असं काही म्हणता नाही येणार. कथा मला वाचायला मला सगळेच प्रकार आवडतात. कथा आवडते, कादंबरी आवडते, सगळंच आवडतं. एक्सपेरिमेंटल फॉर्मॅट्स आवडतात, नाटकं आवडतात. नाटकं मी लहानपणापासून शाळेत असल्यापासून मी खूप नाटकं वाचली. कारण नाटकं वाचायला तुम्हाला एक प्रकारचं एक त्या अगदी लहान मुलं नाटकं क्वचित वाचताना दिसतात. थोड्या पुढच्या वयामध्ये अधिक वाचली जातात. पण मला बाबांच्यामुळे बाबा नेहमी नाटकं आमच्या समोर वाचत असल्यामुळे तो नाटकांचा एक वाचण्याची एक ही होती. त्यामुळे मी ती पहिल्यापासून नाटकं अनेक वाचलेली आहेत. कथांमध्ये मला असं विशेष वाटलं की कथांमध्ये तुम्हाला एक्सपेरिमेंटेशन साठी वाव असतो, जो तुम्हाला कादंबरीमध्ये कमी असतो. नाटकांमध्ये मला अजून काही मी असं काही फार त्याच्याकडे गंभीरपणे पाहिलेलं नाही. पण कादंबरीच्या आता ही म्हटलं तर खिडक्यावर देवडे कादंबरी आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण त्याच्यामध्ये सुद्धा त्याची जी युनिट्स आहेत, त्यातली जी प्रकरणं आहेत ती एका स्वतंत्र कथेसारखी असल्यासारखी आहेत. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की वाचक हा कथेकडे अधिक मोकळेपणाने पाहू शकतो. जेव्हा तो कादंबरी वाचतो तेव्हा त्याच्याकडे एक तो त्याच्यामध्ये बराच काळ त्याच्यामध्ये असतो. म्हणजे मोठ्या कादंबऱ्या असल्या तर तुम्ही अनेक दिवस ती वाचत असता. त्यामुळे त्याच्यामध्ये जर अगदी काही तुम्ही प्रयोग केलात वेगळा, तर त्याच्या जर कन्व्हेन्शनल अपेक्षा असल्या तर त्याच्या शेवटी आल्यावर काहीतरी प्रयोग असला तर त्याला वाटतं की अरे हे काय, त्यामुळे त्याच्या एक अपेक्षा भंग होण्याची शक्यता त्याच्यामध्ये असते. त्यापेक्षा जर तो वाचक हा छोटे युनिट्स वाचत असला कथांची, तर त्याच्यामध्ये तो अधिक मोकळेपणाने ती वाचतो आणि त्याच्यामध्ये अधिक जर प्रयोग असला तर तो प्रयोग सहजपणे समजून घेऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा वेळ कमी गुंतलेला असतो आणि त्याला एक प्रकारचा त्यांनी आतापर्यंत ज्या कथा वाचलेल्या आहेत त्याची एक थोडीशी पार्श्वभूमी असते की त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे प्रकार वाचलेले असतात. त्यामुळे तो अधिक त्याला एका स्ट्रिक्ट अमुक एका नियमांमध्ये बांधून घालत नाही. तो त्याच्याकडे पुरेशा मोकळेपणाने पाहू शकतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा फॉर्म आहे हा अशा पद्धतीने इंटरेस्टिंग आहे की हा आपल्याला एक संधी देतो काहीतरी नवीन करून पाहण्याची. आणि त्यामुळे मी त्याच्यामध्ये अधिक रस मला त्याच्यामध्ये आतापर्यंत आहे आणि तो अजूनपर्यंत टिकलेला आहे. तर बघूया पुढे कसं किती. एखादी कथा लिहिण्याची तुमची लेखन प्रक्रिया किंवा मानसिक प्रक्रिया कशी असते? तुमच्या इथे काहीतरी आवाज येतोय, तुम्हाला येतोय का तो? ऍक्च्युली काहीच नाहीये पण येतोय थोडासा. थोडासा येतोय. म्हणजे डिस्टर्बिंग नाहीये ना? नाही. डिस्टर्ब होत नाही. कथा लिहिण्याची प्रक्रिया कशी असते हे सांगणं थोडं कठीण आहे. त्याच्यात जनरली मला कशावरूनही कुठल्या मला वाटतं सगळ्याच लेखकांचं असं होत असेल, कथा लेखकांचं, की एखादी इमेज किंवा एखादं वाक्य किंवा एखादा विचार ह्याच्यामधून त्याचा जर्म पहिल्यांदा तुम्हाला सुचतो. काही वेळा असं होतं की एखादं पहिलं वाक्य सुचलं आणि मग त्याच्या पुढे आपण लिहित गेलो, असंही काही वेळा होतं. किंवा याचं जसं होतं मी जी ब्रेक सांगितली, जी पहिली कथा मी जी लिहिली त्याच्यामध्ये जी माझी सिच्युएशन तेव्हा एक्झॅक्टली होती की मी तेव्हा ब्रेक वरती होतो की आर्किटेक्चर थांबवलेलं होतं आणि पुढे काय करायचं ह्याचा विचार करत. तर तो जो एक मानसिक पॉइंट होता तो त्याचा एक ट्रिगर असल्यासारखा होता त्या कथेचा. त्यामुळे असे वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रिगर्स असतात आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही लिहित गेलात की त्याच्यात बऱ्याच काही लोक असंच करतात. म्हणजे बाबा करायचे उदाहरणार्थ की त्यांचं पूर्ण क्राफ्टिंग त्यांचं रेडी असायचं. एकदा त्यांनी विचार केला की तो पूर्ण विचार करायचा. आणि आता मला मध्ये त्यांची एक डायरी मिळाली की ज्याच्यामध्ये त्यांनी काही कथांची जॉटिंग्स केले त्यांच्या, ज्या त्यांनी नंतर लिहिल्या, त्या आधी जॉटिंग्स केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण ते स्टेप वाईज अमुक होईल मग अमुक होईल अशी ती आहेत जॉटिंग्स केलेली. तर त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांनी आणि लिहिलं नाही लिहिलं तरी सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये त्याचा जो पूर्ण फॉर्म आहे तो त्याचा तयार असायचा. माझं तसं नसतं. माझं असं असतं की मी लिहितानाच त्या तयार होतात. त्यामुळे मी जर त्याचा काही प्रोसेस असेल तर तो सबकॉन्शियस असल्यासारखा आहे. आणि त्याच्यामध्ये मी जेव्हा लिहायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये आपोआप आकार त्याच्यामध्ये येतो. आता यामुळे असं काही वेळा असं होतं की आपण अडकतो
की काही वेळा अमुक एक झाल्यावर अर्धी झाल्यावर आपल्याला आपण थांबतो किंवा मग त्याच्यामध्ये आपल्याला ती रिवर्क करायला लागते, असं होऊ शकतं. उदाहरणार्थ माझी एक याच्यामध्ये एक खिडकी अर्ध्या गुढ्यामध्ये माझी एक प्रलय नावाची गोष्ट आहे की जी त्या मालिकेचा क्लायमॅक्स असल्यासारखी आहे आणि ती 9वी गोष्ट आहे आणि त्याचा जो शेवटचा 10वा जो भाग आहे हा थोडासा कादंबरी स्वरूपात जर पाहिलं तर तो त्याचा एक प्रकारचा एपिलॉग असल्यासारखा आहे, म्हणजे शेवट झाल्यानंतर काय घडलं या पद्धतीचं शेवटची कथा आहे. तर हा जो मी 9वी गोष्ट जेव्हा मी लिहायला लागलो तेव्हा माझ्या डोक्यामध्ये मी असं घेतलं होतं की त्याचा जर फॉर्मॅट आपण पुस्तकाचा बघितला तर त्याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टर हे स्वतःचं निवेदन करतं. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या याची निवेदनं प्रथम पुरुषी निवेदनं करतात. तर मला असं वाटलं होतं की अमुक एक कॅरेक्टर आहे त्याच्यामधलं की ते त्याचं निवेदन करेल असं मी ठरवलं होतं आणि मग मी त्याच्या दृष्टिकोनातून ती कथा मांडत होतो. तर ती साधारणपणे अर्ध्यावर यायची आणि थांबायची आणि तसं 1-2दा झालं आणि मग मला असं लक्षात आलं की आता आपल्याला काय पूर्ती व्हायला हवी होती कारण ती छापूनच येणार होती. तर मग मला लक्षात आलं की आपण निवडलेलं कॅरेक्टर चुकीचं आहे आणि आपण ह्या कॅरेक्टरऐवजी ह्या कॅरेक्टरच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं या कथेकडे तर ती बरोबर येईल आणि मग मी ते कॅरेक्टर बदलल्यावर ती सुरळीत मी पुढच्या 1-2 दिवसात ती पूर्ण लिहिली. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी त्याच्यामध्ये आते एक प्रकारचं क्लिक होणं त्याच्यामध्ये असतं की तुम्ही अमुक एक भूमिका अमुक एक दृष्टिकोन तुमचा कथाकार म्हणून आहे आणि तो जेव्हा त्या कथेशी सुसंगत असा बसतो तेव्हा ती पटकन लिहून होते. जर अदरवाईज तुम्हाला नुसतं सांगितलं की अमुक एक याची लिहा कथा तर ती नाही होणार. त्यामुळे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं असतं आणि काही वेळा असंही होतं की तुमच्या डोक्यामध्ये असते आणि अनेक वर्ष तुम्ही त्याचा विचार करत असता आणि त्यामुळे तुम्ही ती पुढे जात नाही, त्याच्यात तुम्ही विचारच करत राहता त्याच्यावरती. तर मग अचानक कधीतरी मग तुम्हाला काहीतरी एक पुढचं एलिमेंट सुचतं आणि मग त्याच्यातून तुम्ही लिहिता. त्याचा एक बाबांचा एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. बाबांनी जेव्हा प्रेम कहाणी नावाचं त्यांचं नाटक लिहिलं तेव्हा त्यांनी त्याचा पहिला अंक लिहिला आणि त्याच्यामध्ये असं होतं त्यांनी ठरवलेलं की लेखकांनी आपली भूमिका लादायची नाही व्यक्तिरेखांवरती. त्यामुळे पात्र जशी वागतायत तसं त्यांना स्वतंत्रपणे वागू द्यायचं त्यांच्या मनाने. तर असं झाल्यामुळे त्यांचा एक इंटरव्हल पॉइंटला ती प्रेमकथा आहे त्यामुळे इंटरव्हल पॉइंट आल्यावरती त्याच्यामधल्या कॅरेक्टरचं लग्न मोडलं आणि हे नाटककार म्हणून ते लादू शकत नव्हते त्यांच्यावर लग्न करण्याची जबरदस्ती. त्यामुळे लग्न मोडलं, इथे थांबलं नाटक. त्यामुळे मग त्यांनी विचार केला की ठीक आहे, मग त्यांनी एकांकिका म्हणून त्याचे प्रयोग करायला दिले आणि कहाणी कुणा प्रेमिकांची नावाने लोकांनी त्याचे प्रयोग केले. मग पुढे 2 वर्षांनी त्यांना ते सुचलं की ती कॅरेक्टर्सना काय वाटेल आणि पुढे ती कशी वागतील. तेव्हा मग त्यांनी 2 वर्षांनी त्याचा पुढचा अंक लिहिला आणि मग ते प्रेमकहाणी त्याचं नाटक झालं. तर असं एक तुम्ही एक प्रकारचा लॉक त्याच्यामध्ये येऊ शकतो काही वेळा. मग त्याच्यामध्ये आपण आपला विचार जर कंटिन्युअसली जर चालू असेल तर मग त्याच्यामध्ये पुढे दिशा काही दिवसांनी दिसू शकते. मगाशी तुम्ही ब्रेक बद्दल जसं बोललात तसंच नाऊ यू सी मी या कथेमध्ये सुद्धा आपल्या जवळच्या व्यक्तीचं अचानक जाणं आणि कथानायक ते दुःख स्वीकारण्याचा सहन करण्याचा प्रयत्न करतोय. तर हे पण वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम आपल्याला या कथेमध्ये दिसतो. तर या कथेबद्दल थोडंसं सांगा ना. आणि ही कथा किंचित गूढतेकडे पण जाते, तर मुद्दाम तुम्ही असा प्रयत्न करता आहात का? गूढतेकडे जाण्याचा प्रयत्न तर मी इनफॅक्ट मी टाळतो गूढतेकडे जाण्याचा प्रयत्न. त्याच्यामध्ये गूढता ही काही माझ्या कथांमध्ये आहे आणि माझी एक इन्स्टॉलेशन नावाची कथा आहे त्याच्यामध्ये तर बाबांनी स्वतःही म्हटलं होतं की मी सुद्धा अशी लिहिली असती तर या पद्धतीनेच लिहिली असती, फक्त मी ती 2 पानं आधी संपवली असती, ती 2 पानं अधिक पुढे लिहिली असती. तर त्यामुळे गूढतेचा एलिमेंट आहे माझ्या काही कथांमध्ये, पण मी ते शक्य तेवढं रिअलिस्टिक करण्याचा प्रयत्न करतो जेव्हा असतं तेव्हा. म्हणजे हे थोडंसं मी म्हणेन की कन्व्हेन्शनल गूढकथा आणि मॅजिक रिअलिझम ह्याच्या मधलं काहीतरी आहे की त्याच्यामध्ये त्यातलं जे गूढ आहे हाही वास्तवाचा भाग आहे असं ऍक्सेप्ट करणं कथेनी आणि त्याच्या पद्धतीने त्याची मांडणी करणं. आणि हे माझ्या याच्यामध्ये तर या नाऊ यू सी मी मध्ये आहे, इन्स्टॉलेशन मध्ये आहे, घाईमध्ये आहे, उशीरमध्ये, अशा अनेक कथा मी त्याच्या हे साईट करू शकेन की त्याच्यामध्ये ते आहे. पण ते अशा पद्धतीने आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं गूढ हा त्याचा पॉइंट नाही,
म्हणजे जसं भयकथेमध्ये भय हाच मुद्दा असतो, हम्म. तसा माझ्या कथांमध्ये गूढ हा त्याचा मुद्दा नाही, ते आपलं त्याच्या घटकांमधला एक घटक असल्यासारखं ते आहे. होय. नाव यू सी मी मध्ये असं झालं होतं की मी ती पॅन्डेमिकच्या दरम्यान लिहिलेली कथा आहे. हम्म. आणि बाबा गेल्यानंतर जवळजवळ 1 महिन्याभराने साधारण मी ती लिहिली. हो. आणि त्याच्यामध्ये मी मुळात तेव्हा मी एका फिल्म विषयीच्या मोठ्या 600-750 पानाच्या पुस्तकावर काम करत होतो, क्रिटिसिझम बद्दलच्या. आणि ते आता झालंय पूर्ण लिहून. तर त्याच्यावरती मी काम करत होतो आणि त्याच्यामध्ये फेअर अमाऊंट ऑफ रिसर्च होता. म्हणजे त्याच्यात तुम्हाला बघा, आता रिसर्च आपल्याकडे ह्या विषयाचा तुमच्याकडे जर पुस्तक असली आणि इंटरनेट असलं तर तुमच्या रिसर्च होऊ शकतो मोठ्या प्रमाणात. तर त्याच्यामुळे ते करणं आणि लिहिणं हे माझं सायमल्टेनियसली चालू होतं. आणि पॅन्डेमिक दरम्यान मला काहीच फरक पडत नव्हता, कारण मी बरंचसं काम माझं घरून बसून करतो, त्यामुळे माझं ते रुटीन त्या पद्धतीने चालू होतं. पण जेव्हा बाबा गेले तेव्हा तो एक जो शॉक आपल्याला बसतो, तर तशा याच्यामध्ये ते काम सगळं थांबलं. एक तर मनस्थिती फारशी काही काम करण्याची नव्हती. त्याच्यानंतर तो रिसर्च करायला तुमचं डोकं जागेवर लागतं, त्यामुळे तसंही नव्हतं. त्यामुळे ते काही होण्यासारखं नव्हतं. आजूबाजूचं वातावरण अत्यंत डिप्रेसिंग होतं, सगळं बंद होतं, बाहेर कुठे जायला मिळत नव्हतं वगैरे. तर त्यामुळे त्या एका साधारण 2-3 आठवडे मला वाटतं मी काहीच करत नव्हतो, वाचन थोडंफार केलं. आणि मग मला चंपानेरकरांचा फोन आला की आम्ही असं हे करतोय, तर माझा आधीचा होता त्यांचा संपर्क. आम्ही लव्ह इन द टाइम ऑफ कोरोना नावाचा एक संग्रह प्लॅन करतोय की जो पॅन्डेमिक काळात घडलेल्या कथा असा त्याचा विषय, तर तू त्याच्यात लिहिशील का? तर मी त्याच्यात काही पुढचा मागचा विचार न करता लिहीन असं म्हटलं. कारण एक आपल्याला काहीतरी डेडलाईन असली आणि आपण काहीतरी आपल्या हातून काम होण्याची शक्यता तयार होते. त्यामुळे मी त्यांना लिहीन म्हटलं. आणि मग मी त्याच्यानंतर मी विचार करायला लागलो की आपण काय पद्धतीचं लिहायला. आणि त्याच्यामध्ये ती कथा जी आहे ती मी म्हणेन की ती थोडीशी थेरप्युटिक असल्यासारखी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मला त्यातल्या ज्या नायकाला ज्या पद्धतीचं दुःख आहे, त्या पद्धतीचं दुःख आम्हाला सगळ्यांनाच झालेलं होतं घरामधल्या. आणि जवळच्या घरामधला माणूस सिनियर गेलेला होता. आणि त्याच्याशी रिलेटेड ती असल्यामुळे त्याच्यामध्ये मी असा काही विचार कधी केला नाही की त्याच्यामध्ये ती अशी ठरवावी की त्याच्यामध्ये काय होणार, अमुक होणार, मग तमुक होणार. त्यामुळे ती एक वेगळ्या पद्धतीने त्याच्यात सुरू होते जेव्हा, तेव्हा तर त्याच्यात हा डेथचा वगैरे भाग नाहीये, तो नंतर बराच पुढे त्याच्यामध्ये येतो. त्याच्यामध्ये सुरू होते ती त्याच्या पास्ट, त्याचं बालपण आणि त्याच्या आत्ताच्या काळामधलं जे चाललेले त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि ती पॅन्डेमिक दरम्यान होते, त्याच्यामुळे ते पॅन्डेमिकचं जे आजूबाजूला जे होतं त्याचं चित्र असल्यासारखं ते होतं. तर त्याच्यामुळे मी तशी ती लिहित गेलो. आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं मी त्याचा क्राफ्टचा विचार असा स्वतंत्रपणे केला नाही. त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग भाग त्याच्यामधला जो आहे, जो त्यातला खरा सेंट्रल क्रुशियल भाग आहे, तो म्हणजे त्याच्यात एक कॅरेक्टर आहे मांजराचं, की जे म्हटलं तर ते फिक्शनल आहे. म्हणजे त्याच्या डोक्यातलं कदाचित भास असल्यासारखं ते आहे. आणि त्याला दिसतं आणि ते त्याला रेग्युलरली दिसतं. आणि ते त्याच्या बालपणीचं एक त्याच्याकडे मांजर होतं, एक्झॅक्टली ते तसंच आहे दिसायला. आणि त्याच्या विचार डोक्यात आला तरी सुद्धा तो कन्फर्म करायला जात नाही नायक, की ते खरं आहे की भास आहे, हे कोणाला विचारून कन्फर्म करावं असं त्याला वाटत नाही. त्यामुळे त्याचं गूढ एलिमेंट जे आहे ते पण त्या मांजराच्याशी रिलेटेड थोडंसं आहे. तर त्यामुळे हा त्याच्यामधला जो एलिमेंट आहे, हा त्यातला मला जो सुचला तो आपण थोडंसं असं म्हणू की त्याच्यामधली जी कल्पना जी आहे की त्याच्यामध्ये तो वडिलांना त्यांचा डेथ होतो तेव्हा तो त्यातला नायक आहे, हा त्यांना बघत नाही. ते दुसऱ्या गावाला असतात, ते पुण्याला असतात, नायक असतो तो मुंबईत असतो. आणि तो त्यांना बघत नाही. आणि त्यामुळे त्याच्या डोक्यात असं राहतं की ते ज्या अर्थी आपण त्यांना पाहिलेलं नाही त्या अर्थी ते गेले आहेत असं कशावरून धरायचं. कारण अदरवाईज ते आपल्या मेमरीमध्ये, आपल्या सेन्सेसमध्ये ते आहेतच तसे. आणि ते कशावरून ते आपल्या पुढे येऊन उभे राहणार नाही कुठल्याही क्षणी. हा जो त्याचा जो फील आहे
हम्म. तो त्याच्यामधून त्या मांजराच्या निमित्ताने पुढे एका पॉइंटला तो समोर येतो की त्याचे जे भासमय अस्तित्व आहे ते सुद्धा कदाचित खरं अस्तित्व असल्यासारखंच असेल. हम्म. आणि हा त्याच्यामधलं हे जे आहे ते मी अर्थातच कुठेही प्लॅन केलं नाही. ते हम्म. कथेमध्ये ज्या पद्धतीने येत राहिलं त्या पद्धतीने ते येत राहिलं. त्याच्यातला मांजराचा एक सिग्निफिकन्स असा की श्रोडिंजर्स कॅट म्हणून जो एक्सपेरिमेंट आहे, हम्म. की त्याला एक थॉट एक्सपेरिमेंट असा आहे की एका खोक्यामध्ये जर आपण मांजर घातलं आणि त्याच्यामध्ये खोक्यात विषही असलं तर खोक्यामधलं मांजर जिवंत आहे की नाही हे कसं कळणार. आणि मग ते एकाच वेळी दोन्ही स्टेटमध्ये आहे की ते जिवंत पण आहे आणि मेलेलं पण आहे, असा एक तो थॉट एक्सपेरिमेंट आहे. आणि जेव्हा आपण तो डबा उघडू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की खरं ते तेव्हा ते कुठल्या तरी एका स्टेटमध्ये कॉन्क्रिटाईज होईल, असा तो एक थॉट एक्सपेरिमेंट. तर त्याच्याशी थोडंसं सिमिलर की आपल्याला जे माहित नाहीये ते एकाच वेळी दोन्ही प्रकारचं अस्तित्व त्याचं असू शकेल. आणि जेव्हा ते आपल्याला कॉन्क्रीट कळेल तेव्हा त्यात ते एक त्याचं अस्तित्व फायनलाइज होईल, अशी थोडीशी ती वेग कल्पना आहे त्याच्यामध्ये. आणि ती ऑब्व्हियसली माझ्या डोक्यामध्ये असलेलं एक बाबांचं शेवटचं जाणं. आणि आपल्याला हे माहितीच आहे की पॅन्डेमिक मध्ये जे लोक जातात ते आपल्याला त्यांचं दर्शन घेता येत नाही शेवटचं. त्यामुळे ह्याच्याशी ते रिलेटेड थोडंसं कुठेतरी ते आहे. आणि त्यामुळे ती कथा ती पण त्याच्यामध्ये असं क्राफ्टिंग काही नाही, ती सुद्धा मी लिहायला लागलो आणि मी पहिल्यापासून शेवटपर्यंत लिहित गेलो. त्याचे टप्पे ठरवले नाहीत, काही ठरवले नाही तशी, पण ती कुठेतरी हे ठरले असणार. म्हणजे मी मग अशी म्हटलं की सबकॉन्शियस लेवलला आपण एक त्याचा विचार करतो, त्या पद्धतीचा विचार त्याचा झाला असणार आणि तो फक्त त्याच्यामधून निश्चित होत गेला लिहिण्यामध्ये. महानगरीय जीवन, त्याचे पैलू, त्या अवकाशात घडणाऱ्या घटना, व्यक्ती आणि व्यक्तींच्या मनावर त्या घटनांचे उमटणारे पडसाद ही तुमच्या कथालेखनाची वैशिष्ट्ये जाणवतात. इस्पेशली इन्स्टॉलेशन्स आणि खिडक्या अर्ध्या उघड्यामध्ये हे जाणवतं. पण कदाचित इमॅजिनरी या कथासंग्रहामध्ये मात्र कंटेंट आणि कथेचा जो ढाचा आहे याबाबत कथा अधिक विस्तारलेली जाणवते आणि मनोव्यापारावरती या कथा अधिक जास्त प्रकाश टाकतात. शिवाय याचं निवेदन प्रथम पुरुषी निवेदनातून या सगळ्या येतात. यांचा शेवटही अगदी वेगळा असतो. म्हणजे सायकल असेल, उशीर असेल, रिंग ही कथा आहे, कासव आहे. तर याच्याबद्दल काही सांगा. आणि तसंच बऱ्याच कथेतले नायक हे पौगंडावस्थेतली मुलं आहेत. तर याबद्दल काही तुमचा वेगळा विचार आहे का याच्या मागे? एक म्हणजे त्याच्यामधले कथा माझी थोडीशी बदलत गेलेली आहेच. म्हणजे खिडक्यामधली जर कथा आपण बघितली तर ती जवळजवळ पूर्णपणे रिअलिस्टिक पातळीवर आहे. त्याचेही शेवट आहेत हे ओपन एंडेड असल्यासारखे आहेत आणि ते कनेक्ट होतात पुढच्या कथांची. पण त्याच्यामध्ये जो एक मानसिक याचा भाग आहे तो नंतरच्या कथांमध्ये अधिक आहे. म्हणजे तो इन्स्टॉलेशन्स मध्ये आहे आणि कदाचित इमॅजिनरी मध्ये तर तो त्याहूनही अधिक आहे. इन्स्टॉलेशन्स मध्ये अधिक अर्बन वातावरण आहे याचं कंटिन्यूड असल्यासारखं. ते पुढच्याही याच्या कदाचित इमॅजिनरी मध्येही आहे ते काही प्रमाणात, पण ते कमी प्रमाणात आहे. आणि त्याचं नाव सुद्धा आपण जर बघितलं कदाचित इमॅजिनरी, याच्यामध्ये सुद्धा ते एका कथेचं नाव तर आहेच त्यातल्या, पण ते संग्रहाला देण्यामागे सुद्धा हीच कल्पना आहे की त्याच्यातला जी भूमिका आहे माझी त्याच्यामध्ये असा मुद्दा आहे की आपलं जे वास्तव असतं त्याच्यामध्ये आपली मानसिकता, आपल्या डोक्यामध्ये चाललेले विचार आहेत हे त्या वास्तवाचाच भाग असल्यासारखे आहेत थोडेसे. आणि त्यामुळे त्यांना आपण वगळून केवळ रियालिटीचा विचार होऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्यामधलं जे आपल्या डोक्यात घडतं ते सुद्धा कदाचित खरं असल्यासारखं, त्यामुळे ते कदाचित इमॅजिनरीचा तो संदर्भ असल्यासारखा आहे. आणि त्याच्यामध्ये मुलांचा विचार माझ्या खरं सांगायचं तर पहिल्या खिडक्या अर्ध्या उघड्यापासूनच माझ्या डोक्यात आहे चालू. आणि खिडक्या अर्ध्या उघड्यामध्ये जत्रा नावाची एक कथा आहे ती, आणि त्याच्यामध्ये कॉलेज वाईन मुलांच्या 1-2 कथा आहेत. तर ह्यामध्ये तो विचार ऑलरेडी आलेला आहे आणि तो अधिकाधिक पुढे येतोय हे खरं आहे. पण उशीर कशात आहे? उशीर मला वाटतं कदाचित इमॅजिनरी मध्ये. तर ती एक मगाशी म्हटलं तसं गूढ एलिमेंट अधिक असलेली कथा आहे. आणि त्याच्यामध्ये हा मी स्पेसिफिकली मुलांचा विचार करावा असं म्हणून ते केलेलं नाही. त्याच्यामध्ये मला थोडंसं असं वाटलं की आपल्या साहित्यामध्ये जो मुलांचा विचार झालेला आहे आणि तो खूप
बऱ्यापैकी प्रमाणात झालेला आहे. मोठ्या मोठ्या लेखकांनी तो केलेला आहे. हम्म. पण मला असं वाटलं जेव्हा मी लिहायला लागलो, तेव्हा मी माझ्याकडे अर्थातच मी ज्या पद्धतीने माझं बालपण पाहिलं किंवा मला जी आजूबाजूची मुलं दिसतायत, आता माझी मुलगी कॉलेजमध्ये आहे आता. त्यामुळे तिचं जे बालपण मी पाहिलं, तिचे मित्रमंडळी मी जी पाहिली, या सगळ्यांचं एक मिश्रण असल्यासारखा तो आहे. हम्म. आणि मला असं वाटतं की साहित्यामधून सुद्धा एक आपल्याकडे एक खूप जो पॉझिटिव्ह अशा पद्धतीने मुलांकडे पाहण्याची एक पद्धत मोठ्या प्रमाणात आलेली आहे आतापर्यंत. त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी कुठे येते की जिथे मुलांचा स्ट्रगल किंवा ग्रामीण जीवनामधली किंवा आत्ताही गरिबीतली मुलांचं वाढणं किंवा अशा पद्धतीची जी मुलांचा जो स्ट्रगल आहे तो आपल्याकडे आलेला आहे. पण आपल्याकडची जी एक सुखवस्तू म्हणावं किंवा एक हायर मिडल क्लास म्हणावं, अशा घरांमधली जी मुलं आहेत ती काही सगळीच सारख्याच आनंदात असतात असा काही भाग आहे का? तर तसं नाही. माझ्या मते त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कदाचित अधिक त्यांच्या मानसिक लेवलवरचे अधिक प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांच्यामध्ये त्यांचे काही वेगळे. समजा एखाद्या कुटुंबामध्ये घटस्फोट चाललाय, तर त्या पद्धतीचं त्यांच्यावर येणारं प्रेशर मुलावरती किंवा त्याच्या आजूबाजूला जे त्यांना पाहायला मिळतंय त्याचे त्यांच्यावर होणारे परिणाम, पोल्युशन किंवा डिजिटल मीडियाचं एन्क्रोचमेंट किंवा असे वेगळे अनेक पद्धतीचे परिणाम त्यांच्यावर असू शकतात. आणि केवळ ती फायनान्शियली चांगल्या घरातली आहे त्याचा अर्थ ती ते अगदीच आरामात आहेत असा होऊ शकत नाही. तर त्यामुळे अशा पद्धतीच्या मुलं ज्या प्रकारे डील करत असतील, तर हा एक मुद्दा माझ्याकडे पहिल्यापासून त्या दृष्टीने माझा विचार बऱ्याच यांच्या कथांमध्ये. आणि मुळात तो आहे कारण मी त्या पद्धतीची पार्श्वभूमी असलेल्या घरामधून आलेला आहे की एका नॉर्मल मिडल क्लास घरामधला असताना आणि काही खायचे प्यायचे वांदे नाहीत, नॉर्मल आयुष्य चालू असताना सुद्धा आपल्याला ऑब्झर्वेशन मध्ये आपल्या काय काय गोष्टी येतात याचं हे आहे. आणि त्यामुळे तो आलेला आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा खिडक्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने तो आला त्याच्यामध्ये किंवा नंतरच्या कथांमध्ये हे बराचसा निरीक्षणाचा त्याच्यामध्ये भाग आहे. किंवा मला माझे शाळेमधले अनुभव असतील किंवा मी आता जे बघतो आहे, माझ्या आजूबाजूला दिसणारी मुलं जी आहेत यांच्यामधून मला ज्या गोष्टी दिसतात आपोआप ज्या सुचतात त्या त्याच्यामधून आलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा मी मुद्दाम एक विशिष्ट दिशा निवडून त्याच्यामध्ये करतोय अशातला भाग नाही. कदाचित इमॅजिनरी मध्ये ते जास्ती आलंय कारण त्या अमुक 1-2 वर्षाच्या कालावधीत लिहिलेल्या कथा आहेत. आणि आपण नेहमीच लिहिताना एक आपल्या डोक्यामध्ये एक पद्धतीचं आपण लिहित असलो तर ते आपण एका कालावधीत अधिक प्रमाणात लिहितो. तसं ते थोडंसं आहे की त्या भागातल्या त्या काळातल्या त्या असल्यामुळे तिथे तो विचार अधिक कॉन्सन्ट्रेटेड पद्धतीने आलेला आहे. आता माझा पुढचा बटरफ्लाय इफेक्ट नावाचा संग्रह येईल, मॅजेस्टिक काढतोय तो यावर्षी येईल. त्याच्यामध्ये सुद्धा असतील अशा पद्धतीच्या मुलांच्या कथा, पण कदाचित थोडासा फोकस अधिक वेगळा झालेला असेल. त्यामुळे आपण जेव्हा लिहितो तेव्हा थोडा एक बदल, इनफॅक्ट तो बदल व्हायलाच हवा. आपण अदरवाईज एक पद्धत लिहून पद्धत घेतली आणि त्या पद्धतीनेच लिहित राहिलो तर त्याला एक प्रोग्रेशन येत नाही. तर त्यामुळे थोडाफार बदल व्हायलाच हवा आणि त्या पद्धतीने मला वाटतं तो बदल होतोय ही चांगली गोष्ट. रियालिटी एक्झिस्ट इन द ह्युमन माइंड अँड नो व्हेअर एल्स हे जॉर्ज ऑरवेलचं पुस्तक तुम्ही सुरुवातीलाच दिलंय कदाचित इमॅजिनरीच्या. तर या वाक्याबद्दल आमच्या मैत्रिणींना काहीतरी सांगा. ते मी जे म्हणालो तेच, म्हणजे त्या कदाचित इमॅजिनरी नावाचा त्याच्याशी संबंध आहे. आणि जो मी मगाशी विचार मांडला की आपलं जे वास्तव आहे त्याच्यामध्ये आपल्या डोक्यातलं जे घडत आहे हा भाग इन्कॉर्पोरेट करायला हवा. त्याच्याशिवाय आपण केवळ एका फिजिकल लेवलवरती वास्तवाकडे पाहू शकत नाही. शेवटी आपलं मन आणि आपलं फिजिकल अस्तित्व हे एकत्र येऊनच आपली रियालिटी तयार होते असा त्याचा थोडासा अर्थ आहे. आणि या कथा ज्या आहेत त्याच्यामधल्या त्या अशा पद्धतीच्याच आहेत की त्याच्यामध्ये आता त्यातली सायकल सारख्या कथेचं आपण उदाहरण जरी घेतलं तरी त्याच्यामध्ये त्याचा भूतकाळ त्याला आठवणाऱ्या गोष्टी या कदाचित तशाच्या तशा घडल्या असतील असं नाही. त्याच्यामध्ये त्याला जे आठवतंय त्याला महत्व आहे. त्यामुळे त्याला जे आठवतं आणि त्याच्यामधून तो जी रियालिटी तयार करतो ती त्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. त्यामुळे ती त्याच्या मनामध्ये काय घडतंय ते आणि त्याच्या आत्ताच्या आयुष्यामध्ये काय घडतंय ते हे याला महत्व आहे. आणि त्यामुळे कल्पनांना तुम्ही कम्प्लीट
वगळून टाकू शकत नाही. तुमच्या डोक्याला, तुमच्या मानसिकतेला तुम्ही संपूर्णपणे बाजूला ठेवून तुम्ही केवळ तुमचं वास्तव बघू शकत नाही आणि ते दोन्ही मिळूनच तुमची रिॲलिटी तयार होऊ शकते, असं बरं. त्याचा साधारण अर्थ आहे. तुमचे मराठीतले आवडते लेखक कोणते आहेत? खूप आहेत. अं, म्हणजे बाबा सगळ्यात आधी. हो. बाबा अशासाठी की केवळ वडील आहेत म्हणून असं नाही, त्यांनी ज्या पद्धतीने जेवढी मोठी व्हरायटी लिहिली कथांची आणि हम्म. आपण गूढकथा ज्यांच्या अधिक वाचनात आहेत, पण त्यांनी 10 जणीसारखं स्त्रीवादी कथांचं पुस्तक हो. म्हणा किंवा त्यांच्या काही विनोदी कथा आहेत, ज्या हस्ता सविता नावाच्या संग्रहात संग्रहित केल्या आहेत. हम्म. किंवा त्यांची नाटकं म्हणा, जवळ सारखी कादंबरी म्हणा, अशा अनेक व्हरायटी त्यांच्या लेखनामध्ये खूप होती हम्म. आणि त्यांनी सगळंच एका दर्जाचं लिहिलं. म्हणजे हम्म. त्यांचं कुठेही तो दर्जा खाली जाऊन पटकन काहीतरी लिहिलं असं त्याचं कधी झालं नाही. त्यामुळे हा एक मोठी व्हरायटी आणि दर्जा राखून केलेलं काम आणि 100च्याहून अधिक पुस्तकं तरी सुद्धा हो. हे मोठंच एक हे आहे. त्यामुळे त्यांचा हे करायला पाहिजे. पण बाकी अनेक लेखक आहेत म्हणजे अगदी बारा भागवतांपासून अरुण साधू, नारायण धारप, अभिराम बडकमकर, प्रणव सखदेव, ऋषिकेश गुप्ते, अनेक यांचं सतीश तांबे लेखकांची नावं जर घ्यायचं तर त्याला काही एंड नाही. कविता महाजनांचं एक मी नाव विशेष करून घेईन. हम्म. त्यांचं त्या मानाने त्या अनफॉर्च्युनेटली त्या फार लवकर गेल्या, त्यामुळे त्यांचं काम होऊ शकलं असतं. हम्म. पण त्यांचं ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम सारखं पुस्तक जर बघितलं ते खूप इंटरेस्टिंग आणि कॉन्टेम्पररी अगदी प्रकारचं आहे. आपल्याकडे अधिक लोकांनी वाचलेली असते, हम्म. पण ठकी सारखं पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये अधिक वेगळ्या पद्धतीने त्यांनी पाहतात त्या साहित्याकडे हे आपल्याला एक कळेल. असे अनेक लेखकांची मी नावं सांगू शकेन, पण त्याच्याबरोबर मी असंही म्हणेन की माझं मराठी वाचन फार कमी आहे. हो. कारण मी साधारणपणे मी आर्किटेक्चरला गेलो 11वी पासूनच ऍक्च्युली 11वी पासून तो प्रोसेस आपला सुरू होतो पुढच्या काय करायचं याचा आणि अभ्यासात खूप वेळ जातो. त्यामुळे 11वी पासून माझं जे मराठी वाचन थांबलं त्याच्या आधी खूप होतं. ते थांबलं ते मी नंतर जवळजवळ मी जेव्हा कथा लिहायला लागलो तेव्हा मी ते अधिक प्रमाणात सुरू केलं. तोवर मी बाबांच्या कथा वाचायचो किंवा माझे जे अगदीच नेहमीचे म्हणजे नारायण धारप एक आवडती हे असल्यामुळे त्यांचं वाचन होणं किंवा अरुण साधूंसारखे काही लेखक की ज्याचं आपण आवर्जून वाचतो घेऊन पुस्तक. तर असे काही लेखकांची वाचली जायची, पण बाकी महत्वाची जी काही पुस्तकं मधल्या काळामध्ये आली असतील ती आता पुलंसारखे लेखक तर आपण कायम वाचलेलेच असतात, त्यामुळे त्यांचाही काही प्रश्न नाही. पण जे मधल्या काळामध्ये एक साधारण 86 ला मी 10वी झालो, 87 पासून ते 2012 म्हणजे या मोठ्या काळामध्ये माझं मराठी वाचन खूप कमी होतं. आता मी ते परत एक रिवाईव्ह केल्यासारखं केलेलं आहे. सध्याच्या काळामध्ये माझे आणखीन एक आवडते मराठी लेखक म्हणजे अरुण खोपकर. अरुण खोपकरांनी मधल्या काळामध्ये खूप कमी लिहिलं, म्हणजे गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका नंतर त्यांनी काहीच लिहिलं नाही अनेक वर्ष आणि नंतर एकदम चित्रव्यूह त्यांची 2 पुस्तकं आली आणि आता नंतर पुन्हा गुरुदत्तची आवृत्ती आली आहे. आता अनुनाद नावाचं पुस्तक आलंय, त्यांनी भास्कर चंदावरकरांची 2 पुस्तकं एडिट केली, आणखीन त्यांचं येत आहेत काही पुस्तकं. तर असं त्यांनी आता मधल्या काळामध्ये एक बॉडी त्यांच्या कामाची बरीच साहित्यामध्ये तयार झालेली आहे आणि त्या पद्धतीचं लिहिणारे लोक आपल्याकडे कमी आहेत. म्हणजे एकाच वेळी जे अभ्यासपूर्ण असेल, आस्वादात्मक सुद्धा असेल आणि ज्या व्यक्तींनी स्वतः फर्स्ट हँडेड विचार केलेला आहे आणि तो या सगळ्या या शतकातल्या अनेक महत्वाच्या लोकांना स्वतः भेटलेला आहे आणि त्यांनी त्याच्या अनुभवातून ते लिहिलेलं. तर अशा पुस्तकं खूप रेअर आहेत, त्यामुळे त्यांचं एक वाचन अलीकडे मी बरंच त्यांचं झालं. तुम्ही फिल्म क्रिटिक आहात. जगभरातल्या बऱ्याच भाषांमधलं उत्तम लेखकांचं साहित्य तुम्ही वाचलंय, सिनेमे बघितलेले आहेत, चित्रपट, वेब सिरीज. तर हे सगळं समीक्षण केल्यानंतर मराठी साहित्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा जागतिक दर्जाचे साहित्य वाचल्यानंतर मराठीची काय बलस्थानं आहेत किंवा काय उणीवा जाणवतात, इस्पेशली कथेबद्दल? मला असं वाटतं की ऍक्च्युली कथेबद्दल आपल्या सगळ्याच नॅरेटिव्ह फॉर्म्स बद्दल मी म्हणेन.
हम्म. कथेबद्दल म्हणा, सिनेमाबद्दल. सिनेमात आत्ता थोडेसे एक्सपेरिमेंटेशन गेल्या 10-12 वर्षात आपल्याला दिसतात. होय. पण त्याच्या आधी आपल्याकडे तो पण प्रॉब्लेमच होता. हम्म. ह्या सगळ्याच नॅरेटिव्ह फॉर्म्समध्ये आपल्याकडे अधिक प्रमाणात नातेसंबंध किंवा एक एक इमोशनल काय म्हणायचं, त्याच्यात भावनांवर अधिक कॉन्सन्ट्रेट करणारं हम्म. आणि थोडीशी सोशल पार्श्वभूमी असलेलं, हम्म. सोशल म्हणा, सामाजिक म्हणा किंवा कौटुंबिक म्हणा, हम्म. असं बरंच लिखाण झालेलं आहे. हम्म. आणि हे सगळीकडे म्हणजे कादंबऱ्यांमध्ये असेल, कथांमध्ये असेल, सिनेमामध्ये असेल, सगळीकडेच आपल्या हे दिसतं की एक प्रकारचं इमोशनल आणि रिलेशनशिप्स वर आधारित हम्म. आणि सामाजिक आणि याची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेलं हम्म. हे सगळीकडेच आपल्याला दिसतं. हम्म. त्या उलट आपल्याकडे जो विशिष्ट प्रकार म्हणजे जांद्र ज्याला आपण म्हणतो, की साहित्य प्रकार म्हणा किंवा चित्रपटांचे प्रकार म्हणा, हम्म. ह्यांच्यामध्ये खूप कमी काम झालेलं आहे. म्हणजे हम्म. आता नारळीकर यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत, हम्म. पण विज्ञान कथा जर आपण बघितल्या तर किती आपल्याला सापडतील लेखक आपल्याकडचे, खूपच. या सिनेमे किती सापडतील. सिनेमा तर जवळजवळ आठवणारच नाहीत सिनेमे. हम्म. लेखकांमध्ये तरी आपण सुबोध जावडेकर म्हणा, अरुण साधूंची काही पुस्तकं म्हणा, निरंजन घाटे म्हणा, काही नावं आपल्या डोळ्यासमोर आहेत विज्ञान कथांची. पण विज्ञान कथा सोडा, गूढकथा किती लोकांनी, बाबा सोडून किती लोकांनी लिहिल्या, भयकथा किती लोकांनी लिहिल्या, हम्म. किंवा असे वेगवेगळी जी जांद्र आहेत ही आपल्याकडे आलेली नाहीत आणि ती सिनेमातही आलेली नाहीत, नाटकातही आलेली नाहीत, कथांमध्येही आलेली नाहीत, कादंबऱ्यामध्ये आलेली नाहीत, कमी प्रमाणात आलेली आहेत. आणि ती स्पेसिफिकली 3-4 लोकांनी फक्त त्याच्यामध्ये लिहिले. कुठलाही तुम्ही आपण एक विषय घेतला, एक प्रकार घेतला, तर त्याच्यामध्ये 3-4 लोकांच्या पलीकडे जाऊन काही कॉन्क्रीट काम त्याच्यामध्ये झालेलं असं दिसत नाही. काही नावं आढळतात, पण त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की त्याचा प्रसार होत नाही. म्हणजे एक समजा धारपांपासून इन्स्पायर होऊन समजा जर 10 लोक लिहायला लागले असते, तर अधिक प्रमाणात आपल्याला साहित्य तसं दिसलं असतं. तर तसं मोठ्या प्रमाणात साहित्य आपल्याला दिसत नाही. आणि मग विशिष्ट हे जे लिहिलेलं जातं नेहमीच सामाजिक कौटुंबिक या पद्धतीच अधिक प्रमाणात लिहिलं जातं. हाच मला वाटतं एक मोठा प्रॉब्लेम आहे की एक विस्तार विषयांचा ज्या प्रमाणात व्हायला हवा. राजकीय विषयावर सुद्धा अरुण साधूंची सिंहासन आणि मुंबई दिनांक आपण इतक्या वर्षांनी सुद्धा आपण तीच साईट करतो की या राजकीय विषयावरच्या कादंबऱ्या. पण ह्या सगळ्यांमध्ये खूप वाव आहे लिहायला. आणि आपण जर परदेशी लिहिणारे लोक आपण जर बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला इतकी मोठ्या प्रमाणामध्ये व्हरायटी दिसते की त्यांच्याकडे सिरियस लिटरेचर आणि वेगवेगळे जांद्रमध्ये लिहिलं जाणारं ह्या सगळ्याच प्रकारचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटेशन आहेत आणि पुस्तकांमध्ये सुद्धा त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग केलेले आपल्याला दिसतात. म्हणजे पब्लिकेशन मध्ये आता एक उदाहरण मी देतो. एक कोडेक्स सेराफिनियनस नावाचं एक पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये आपण जर ते बघितलं तर तो एक एन्सायक्लोपीडिया आहे आणि एका आर्किटेक्टनी तो लिहिलेला आहे. आणि तो लिहिलेला ज्या भाषेत आहे ती भाषा अस्तित्वातच नाही. म्हणजे ती एक त्यांनी तयार केलेली भाषा आहे आणि ती आपल्याला डिकोडही होत नाही. म्हणजे आपण जर वाचलं ती तर आपल्याला त्याच्यातून अर्थबोध होत नाही. पण त्यांनी जो एन्सायक्लोपीडियाचा जो फॉर्म असतो तो घेऊन त्यांनी असं इमॅजिन केलंय की हा कुठल्या तरी परग्रहावरच्या एका याचा एन्सायक्लोपीडिया असेल आणि मग त्यांच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी त्याची चित्र त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे त्यातला व्हिज्युअल कॉम्पोनंट आणि हा न वाचता येणाऱ्या टेक्स्टचा कॉम्पोनंट असं मिळून ते पुस्तक तयार होतं. तर असे पुस्तकांमध्ये सुद्धा म्हणजे केवळ साहित्यात नाही तर प्रकाशन व्यवसायामध्ये सुद्धा असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग त्यांच्याकडे चाललेले आपल्याला दिसतात. आणि इंटरॅक्टिव्ह आणि व्हिज्युअली लोकांना कनेक्ट होईल अशा पद्धतीची पुस्तकं खरं म्हणजे आजची गरज आहे. कारण आजच्या काळामध्ये आपण जे म्हणतो की मुलं दूर चाललेली आहेत वाचनापासनं आणि नेटफ्लिक्स अधिक बघतात, टीव्ही अधिक बघतात, सिनेमा अधिक बघतात. तर हा जो सध्याचा काळ आहे
त्याच्यासाठी मला वाटतं अशा पद्धतीची एक्सपेरिमेंटल लेखन असलेली आणि इंटरॅक्टिव्हिटी असलेली आणि व्हिज्युअल कॉम्पोनंट असलेली अशी जर पुस्तकं त्याच्यामध्ये अधिकाधिक प्रमाणात निघायला लागली तर मला वाटतं ही थोडी वळलेली दुसऱ्या दिशेला लोक जी आहेत वाचक आहेत ते सुद्धा पुन्हा पुस्तकांकडे वळवता येतील. तर हे आपल्याकडे अजून झालेलंच नाही. आपल्याकडे अशा पद्धतीची पुस्तकं अस्तित्वातच नाहीत मराठी. बरोबर. प्रयोगशीलता हवी आहे आपल्याकडे आता. प्रयोगशीलता म्हणजे लेखनामध्ये प्रयोग होत आहेत पण ते त्यांचं प्रमाण कमी आहे आणि प्रकाशनामध्ये प्रयोग अधिक आवश्यक आहे. तेच. शेल्फी हे तुमचं नव्याने आलेलं पुस्तक आहे तर या पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगा. शेल्फी हे माझं इंग्रजी साहित्याच्या माझ्या वाचनाबद्दलचं पुस्तक आहे आणि ते मी लिहिलं तेव्हा मला साहित्य सूची नावाचं आपल्याकडे एक मासिक होतं पुण्याहून निघायचं आणि योगेश नांदुरकर तेव्हा त्याचे संपादक होते आणि मला त्यांनी विचारलं की तू काही लिहिशील का, साहित्याविषयी काही लिहायला आवडेल का. पण माझा त्याचा परिचय होता आणि मी फेसबुकवरती वगैरे लिहायचो पुस्तक आवडलेल्या पुस्तकांविषयी वगैरे असं लिखाण व्हायचं. तर तो म्हणाला तू इंग्रजी साहित्याविषयी काही लिहिशील का. तर मी म्हटलं की एक आपल्याकडे अशी थोडी आहे की गाजलेल्या पुस्तकांबद्दल लिहिणं किंवा अशी आहेत पुस्तकं की वेगळी वाटणारी. आता निखिलेशचं पुस्तक आहे अडवाटेची पुस्तकं किंवा अशी काही आपल्याला आवडणारी खास पुस्तकं अशा पुस्तकांबद्दल निळ्या पुस्तकांच्या नितीन रिंडेच्या गेल्या काही वर्षात अनेक अशी बुक्स अँड बुक्स पद्धतीची पुस्तकं आलेली आहेत. तर अशा पुस्तकांच्या पेक्षा मला असं वाटलं की आवडलेली पुस्तकं याबद्दल रिस्ट्रिक्टेड न राहता आपलं जे चालू वाचन आहे याच्याबद्दल आपण जर लिहिलं तर त्याच्यामध्ये अनेक विषय येऊ शकतात की जे पुस्तकांशी कनेक्टेड आहेत आणि आपल्याला समजा दरवेळेस आपल्याला आवडणारं पुस्तक असल्यापेक्षा काही आपल्याला विशेष न वाटणारं पुस्तक असलं तर त्या निमित्ताने सुद्धा आपण बोलू शकतो की काय त्याच्यामध्ये त्याच्या संबंधित इश्यूज किंवा मग त्या निमित्ताने आपल्याला जाणवणाऱ्या आणखीन काही कल्पना असं आपलं जरा ब्रॉडर पद्धतीचं लेखन होऊ शकेल असं मला वाटलं आणि त्याप्रमाणे मी ती कल्पना मी योगेशला सांगितली आणि त्याला ती आवडली आणि मग आम्ही शेल्फी हा नावाचा कॉलम सुरू केला. आणि शेल्फीचा बेसिकली अर्थ बुकशेल्फ मधलं शेल्फ आणि सेल्फी म्हणजे स्वतःची इमेज असलेलं जे आहे त्याचं मिश्रण होऊन तो शब्द तयार झालेला आहे. तो मी कॉइन केलेला नाही, तो ऑलरेडी आहे कोणीतरी केलेला शब्द, तो मी घेतलेला आहे फक्त. तर या पद्धतीचं थोडस एक पुस्तक मला निक हॉर्नबीचं एक कॉलम होता बुक्स स्टफ आय बीन रीडिंग नावाचा. तर त्याच्यावरून मला थोडी अशी कल्पना सुचली की त्याच्यात तो असं करायचा की तो विकत आपण जी घेतो पुस्तकं ती पण त्याची यादी द्यायचा आणि मग या महिन्यात घेतलेली पुस्तकं आणि या महिन्यात वाचलेली पुस्तकं अशा दोन्ही याद्या सुरुवातीला असायच्या आणि मग पुढे तो कॉलम असायचा. तर मी तो फॉर्म त्याचा घेतला कारण मला असं वाटलं की आपण पुस्तकं का घेतो, आपल्याला ती आपण कुठेतरी आयडेंटिफाय करतो त्या पुस्तकांबरोबर ती न वाचता सुद्धा. म्हणजे आपण वाचण्याच्या आधी सुद्धा आपण हे पुस्तक का घेतलं आणि हे पुस्तक का घेतलं नाही याला सुद्धा काहीतरी एक लॉजिक असतं. आणि आपल्याला जी पुस्तकं आवडतात, आपल्याला जी वाचावीशी वाटतात, आपल्याला जे विषय प्रिय आहेत किंवा आपल्याला काही रिसर्च साठी किंवा आपण एखाद्या विषयावर काम करत असलो त्या संदर्भातली जी पुस्तकं असतील अशी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपण घेत असतो विकत. तर त्यामुळे ती आधी आल्याने आपल्याला अधिक परिपूर्ण तो होईल कॉलम असं मला वाटलं. त्यामुळे मी तो फॉर्म घेतला निक हॉर्नबीचा आणि मग त्याच्यामधून ते शेल्फी लिहिलं आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आलेली आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये ग्राफिक नॉव्हेल्स बद्दल खूप आहे जे आपल्याकडे ग्राफिक नॉव्हेल्स बद्दल फार लिहिलं गेलेलं नाही एकूणच. त्यामुळे ग्राफिक नॉव्हेल्स बद्दल मी वाचत असलेल्या अनेक ग्राफिक नॉव्हेल्स म्हणजे जर माहिती नसेल ऐकणाऱ्यांना तर थोडक्यात सांगायचं तर ज्याला आपण कॉमिक्स म्हणतो त्याचा अधिक गंभीरपणे केलेला फॉर्म म्हणजे त्याचा अधिक मोठा आवाका असलेला आणि विषयाकडे गंभीरपणे पाहून मोठ्या लेंथचं लिहिणं आणि अधिक गंभीरपणे लिहिलं म्हणजे कादंबरी आणि कॉमिक्स याचं मिश्रण म्हणजे ग्राफिक नॉव्हेल. तर ग्राफिक नॉव्हेल्स बद्दल आपल्याकडे खूप माहिती कमी आहे त्या पद्धतीने. तर ती अशी खूप ग्राफिक नॉव्हेल्स बद्दल त्याच्यामध्ये आहे, कवितांबद्दल आहे किंवा आवडणारे माझ्या लेखकांबद्दल आहे. असं माझं जे चालू वाचन साधारण 3-1 वर्षांमधलं जे होतं त्याच्याबद्दलचा तो कॉलम आहे
आणि 3 वर्षानंतर अनफॉर्च्युनेटली साहित्यसूची बंद झालं मासिक, नाहीतर तो आणखीनही पुढे त्याच्यामध्ये लिहिलं गेलं असतं. आता मी ललितमध्ये लिहितो बिब्लिओ फाईल नावाचा कॉलम, पण त्यात ते थोडा वेगळा फॉर्म आहे त्याचा, शेल्फी सारखा त्याचा फॉर्म नाही. चित्रपट विषयक तुम्ही अनेक पुस्तकं लिहिलीत. सिनेमॅटिक, सिनेमास्कोप, चौकटी बाहेरचा सिनेमा, फिल्म मेकर्स ही पुस्तकं सिनेमा समजून घेण्यासाठी, सिनेमाकडे वेगळ्या नजरेनं पाहण्यासाठी, त्याचे वेगवेगळे आयाम समजण्यासाठी उपयोगी पडतात. हिंदी सिनेमा आणि समाजवाद किंवा चित्रपट प्रवासाचा इतिहास, जागतिक आणि भारतीय हे तुमचं आगामी पुस्तक आहे. तर या पुस्तकाबद्दल थोडंसं सांगा. हिंदी सिनेमा आणि समाजवाद हे छोटं पुस्तक आहे. म्हणजे त्याच्यात ते कम्युनिझम बद्दलची एक मालिका लोकवाङ्मयगृह करत होतं की कम्युनिझम आणि सोशलिझम आणि अमुक, सोशलिझम आणि तमुक असे दर विषय घेऊन, तर त्याच्यामध्ये त्यांनी हिंदी सिनेमा आणि समाजवाद असा एक विषय त्यांनी मला दिला होता. तर त्याच्यामध्ये मला लक्षात आलं ते लिहिताना, म्हणजे त्यासाठी अभ्यास करताना, की हे खरं म्हणजे भारतीय सिनेमा आणि समाजवाद असं एक मोठं पुस्तक ह्याच्यामध्ये व्हायला हवं. जे अजून काही मी केलेलं नाही त्याच्यावर काम, पण करायला हवा तो विचार पुढे मागे. कारण त्याच्यामध्ये खूप आपल्याकडे बंगाली सिनेमामध्ये सोशलिझम आहे मोठ्या प्रमाणामध्ये, मल्याळम सिनेमामध्ये आहे, आपल्या हिंदी सिनेमामध्ये, मराठीमध्ये सुद्धा त्याचे आपल्याला उदाहरणं सापडतील. अशी भारतीय सिनेमामध्ये मोठी एक परंपरा आहे सोशलिझमची सुद्धा, आणि त्या दृष्टीने त्याचा विचार व्हायला पाहिजे. आणि नुसतं हिंदी सिनेमाचं सुद्धा खूप मटेरियल आहे. म्हणजे अगदी आपल्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांच्या काळापासून ते अगदी आतापर्यंतचे सिनेमापर्यंत अनेक या गेल्या शतकभराच्या काळामध्ये आपल्याला अनेक उदाहरणं दिसतील की जी आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. तर हा जो हे जे पुस्तक आहे हिंदी सिनेमा आणि समाजवाद, मी म्हणेन की हा त्यातलं एक प्रकरण असल्यासारखं आहे. त्यामुळे तो एक मोठा निबंध असल्यासारखा आहे, पण त्याच्यावर मी इच्छा आहे माझी पुढे काम करण्याची. दुसरं जे माझं पुस्तक आहे चित्रपट प्रवाहांचा इतिहास, जागतिक आणि भारतीय, ते तसं अँबिशियस पुस्तक आहे. म्हणजे ते मराठी साहित्य संस्कृती मंडळांसाठी लिहिलं गेलेलं आहे. आणि आता नुकतंच माझं ते लिहून झालंय. मगाशी मी उल्लेख केला ज्याचा की मी जे लिहित होतो पुस्तक पॅन्डेमिकच्या काळात, ते पुस्तक आहे. आणि ते त्याच्यामध्ये अशी कल्पना आहे की आपण इतिहास ह्या वेगवेगळ्या पद्धतीने पाहू शकतो. तर तसा आपण सिनेमांच्या यादीवरून बघू शकतो, हे महत्वाचे सिनेमे आले असं बघू शकतो, हे महत्वाचे फिल्म मेकर्स आले असं बघू शकतो. तसंच आपण एक बघू शकतो की चित्रपटांचे जे समूह असतात की ज्या ग्रुप्स मध्ये फिल्म्स तयार झाल्या आणि मग त्याच्यामधून एकापासून दुसरा इन्स्पायर होत जसा वाढत गेला सिनेमा, आणि ज्याच्यामधून जसं काही नवीन विचार त्याच्यामधून तयार झाले आणि नव्या दिशा मिळाल्या, तर असा चित्रपट समूह आणि चित्रपट प्रवाह, चित्रपट चळवळी अशा एकत्रितपणे गटांकडे बघून सिनेमांच्या त्यांचे एकमेकांवरती प्रभाव कसे पडले याच्याबद्दलचं ते पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये साधारण ते मुखपटांच्या आधीपासून, म्हणजे प्री सिनेमापासून, ते म्हणजे सिनेमा अस्तित्वात येण्याच्या आधीपासून ते आत्तापर्यंत असा मोठा कालावधी त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये असे जे मेजर प्रवाह, मेजर चळवळी ज्या झाल्या सिनेमामध्ये, त्या आणि त्यांचे एकमेकांवरचे प्रभाव कसे पडले. आपल्याकडे काही वेळा असं होतं की आपल्याकडे इंटरनॅशनल प्रवाह माहित असतात, पण त्यांचे पडसाद आपल्याकडे कसे उमटले हे काही वेळा नसतं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला. तर म्हणून त्याच्यामध्ये जागतिक आणि भारतीयचा संदर्भ असा आहे की बाहेर ज्या गोष्टी चालत होत्या आणि त्यावेळी आपल्याकडे काय गोष्टी चालत होत्या, असं दोन्ही पद्धतीने त्याच्याकडे पाहिलेलं आहे. तर त्यामुळे मला वाटतं ते तसं मेजर पुस्तकांपैकी आहे माझ्या तरी आता. आणि माझं सगळ्यात हे वाईट सुद्धा आधीच्या पुस्तकांच्या तिप्पट चौपट साईजचं ते पुस्तक आहे. त्यामुळे ते आकाराने सुद्धा सबस्टॅन्शियल आहे आणि माहितीच्या दृष्टीने ते महत्वाचं. परत मी थोडंसं तुमच्या कथांकडे येते. लेखन आणि दृश्य माध्यम यात तुम्हाला जास्त आव्हानात्मक काय वाटतं? आणि दुसरा प्रश्न असा आहे त्याला जोडून की तुमच्या कथांची शीर्षकं पण मला थोडीशी वेगळी वाटली. तर ही शीर्षकं तुम्हाला कशी सुचतात किंवा काय विचार करता तुम्ही शीर्षकांबद्दल? ओके, सॉरी, पहिला प्रश्न काय होता? दृश्य आणि दृश्य माध्यम आणि लेखन याच्यातलं आव्हानात्मक काय वाटतं तुम्हाला? आव्हानात्मक दोन्ही आहेत. फक्त मला वाटतं की
लिहिताना साहित्याला मर्यादा नाहीत. जेव्हा तुम्ही फिल्म करता तेव्हा तुमच्यावरती अनेक मर्यादा येतात आपोआपच. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही एकतर तुम्ही एकटा माणूस फिल्म करू शकत नाही. एकटा माणूस लिहू शकतो कथा बसून. फिल्म करायला गेलं की त्याच्यामध्ये एक मोठी टीम तयार लागते. बजेट प्रचंड लागतं आणि तंत्रज्ञानावरती नेहमीच मर्यादा असते. म्हणजे तुम्ही 40 वर्षांपूर्वी जे होतं त्याच्यापेक्षा आज तुमच्याकडे खूप मैलोगणती पुढे येतात तुमचं तंत्रज्ञान. पण आजच्यापेक्षा आणखीन 20 वर्षांनी आणखीन कितीतरी ते पुढे जाणार आहे. त्यामुळे आज जर तुम्ही एखादा विचार केला तर तुम्ही तसाच्या तसा तुम्हाला हवा तसा मांडू शकालच असं सांगता येत नाही. म्हणजे याचं एक आत्ताचं उदाहरण म्हणजे जेम्स कॅमेरॉनने जेव्हा अवतार केला त्यानंतर त्याला पुढची फिल्म करण्यासाठी तो इतकी वर्ष थांबावं लागलं होतं. त्याच्यानंतर आता तो करतो. आता त्यामुळे भारतामध्ये तर ह्याच्यावरती टेक्नॉलॉजीच्या वापरावरती खूपच लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे तुम्ही काय करू शकता ह्याला मर्यादा पडते. आणि पुन्हा सिनेमाचं असं आहे की सिनेमा करायचा म्हणजे त्याचा एक कमर्शियल विचार लागतो, त्याला एक प्रेक्षक लागतो. कारण तुमचं सस्टेनेबल व्हायचं, फिल्म चालायची आणि पुढची फिल्म तुम्ही करू शकाल असं तुम्हाला वाटायचं असेल तर त्याला एक तुम्हाला काही कॉम्प्रोमाइजेस त्याच्यामध्ये असू शकतात. तर त्यामुळे हे सगळे जे अनेक विचार त्याच्याशी जोडलेले आहेत याच्यामधून काही प्रमाणात मर्यादा सिनेमाला येऊ शकतात. त्याच्यापेक्षा तुम्हाला याच्यामध्ये अधिक मोकळेपणा येतो. हे एक साहित्याला अधिक मोकळेपणा येतो. दुसरं म्हणजे साहित्याचा युनिक गोष्ट साहित्याबद्दलची अशी आहे की ती लिहिणारा आणि वाचक यांच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा संवाद त्याच्यामधून तयार होऊ शकतो. सिनेमामध्ये कसं होतं की तुम्ही जो सिनेमा दाखवता त्यातलं सगळं सांगितलेलं असतं. म्हणजे त्याच्या व्हिज्युअल पण तुम्ही दाखवलेली असतात आणि त्याच्यामध्ये टेक्स्ट सगळी क्लिअर असते. डायलॉग्स मधून तुम्हाला काय म्हणायचं ते म्हटलेलं असतं. व्हिज्युअल हे असतात. त्यामुळे तुम्ही थिएटर मधल्या प्रत्येक माणसाला सारखाच सिनेमा दिसतो. बऱ्याच पुस्तकाचं असं असतं की वाचक हा नेहमी शब्द वाचतो पण त्याच्यामधला आशय असतो तो स्वतःच्या डोक्यामध्ये तयार करतो. स्वतःच्या डोक्यामध्ये तो ते व्हिज्युअलाइज करतो सगळं. त्यामुळे प्रत्येक वाचक हा पुस्तक वेगवेगळं वाचतो स्वतःपुरतं. बऱ्याच प्रेक्षक हा सगळा एकच सिनेमा पाहतो. त्यामुळे हा एक मोठा फरक साहित्यामध्ये आणि सिनेमामध्ये. आणि त्यामुळे मी म्हणेन की दोन्हीची बलस्थान आहेत. असं नाही की सिनेमा कमी आहे कुठे आणि साहित्य कुठे अधिक आहे वर चढ. पण दोन्हीची वेगवेगळी बलस्थान आहेत आणि त्यामुळे त्या दोन्हीकडे आपण वेगवेगळ्या पद्धतीनेच पाहायला पाहिजे. आता दुसरा नावांचा जो प्रश्न होता तुमचा त्याच्यामध्ये मला मी कधी विचार केला नाही. मला असं म्हणालेत काही जण म्हणजे समीक्षक सुधा जोशी आहेत त्या पण मला असं म्हणतात बऱ्याचदा की नावं तुझी इंटरेस्टिंग असतात आणि त्या नावांचा एक विचार कधीतरी करायला पाहिजे वेगळा. तर हा एक मी मुळात जेव्हा खिडक्या अर्ध्या उघड्या जेव्हा लिहायला घेतलं तेव्हा मी असा विचार केला होता तेव्हा याच्यामध्ये की नावांमध्ये काहीतरी एक डिसिप्लिन हवा. आणि त्याच्यामध्ये मग काय हवा तो डिसिप्लिन. तर मी असा विचार केला की त्याच्यामधली जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे थीम सांगणारी त्या कथेमधली ती एका शब्दात आली पाहिजे असा त्याच्यामध्ये विचार केला. त्यामुळे पहिल्या कथेचं नाव ब्रेक हे त्यामुळे त्या दृष्टीने आहे. तर त्याच्यामुळे असं त्याच्यामधले सगळे जे प्रलय सांगितलं शेवटचं नाव हे प्रत्येक त्याचं जे आहे सबमिशन एका कथेचं नाव हे त्याच्यामधली थीम मांडणारी म्हणजे त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्या कथेमधली ती मांडणारं नाव एका शब्दात असं त्याच्यामध्ये आहे. आणि बाकीची मला जेव्हा ती जशी वाटतात तर त्यातलं कदाचित इमॅजिनरी हे नाव तसं आहे थोडंसं वेगळं की त्याच्यामध्ये ते एकतर कदाचित हे कंसात आहे हे आपण बोलताना सांगू शकत नाही पण कंसात कदाचित आणि बाहेर इमॅजिनरी असं ते आहे. तर त्याच्यामध्ये मला असं वाटलं की त्याच्यातून तो कथेचा अर्थ आहे हा त्याच्यामध्ये जो मी मगाशी त्याच्यावर बोलू पण शकलो कदाचित इमॅजिनरी हे नावावरती तर तो त्याच्यामधून सगळ्यात चांगल्या पद्धतीने पोहोचतोय. त्यामुळे थिमॅटिकली काय इम्पॉर्टंट आहे कथेच्या दृष्टीने ह्याच्यातून मला वाटतं ते नाव तयार होतं. आणि मग ते सगळ्यात सोप्या पद्धतीने कसं सांगता येईल. त्यामुळे मग ती कॉम्प्लिकेटेड नावं किंवा त्याच्यामध्ये काही काव्यात्मक किंवा लिरिकल किंवा काय म्हणायचं अनपेक्षित काही असं मला अजिबातच कुठेही अपेक्षित नसतं. थिमॅटिकली आणि सोपं या दोन गोष्टी ते ठरवतात. तुमच्या चाहत्यांसाठी कोणतं नवीन पुस्तक आता वाचायला मिळणार आहे
सध्या कोणत्या प्रोजेक्टवर तुमचं काम चालू आहे? एक मी सांगितलंच जागतिक चित्रपट प्रवाहांचा इतिहास जागतिक आणि भारतीय. हे माझं आत्ता जस्ट पुरं झालंय लिहून. हं. लिहून म्हणजे लिहून आणि त्याचा डमी कॉपी त्याची झालेली आहे करून. हं, फक्त त्याचा आता हे कधी ते बाहेर येईल मला माहित नाही, कारण ते साहित्य संस्कृती मंडळाचं असल्यामुळे हो. त्यांचं जे काही शेड्यूल असेल त्याच्याप्रमाणे ते येईल. पण ते चांगलं महत्वाचं पुस्तक आहे असं मला वाटतं. दुसरा माझा कथासंग्रह येतोय बटरफ्लाय इफेक्ट नावाचा, की मॅजेस्टिकच काढता येतो. हो. तोही जवळपास तयार आहे. तो आता कधी कुठल्याही याने येईल. हं, हं. मी काम म्हणजे माझ्या कथा लिहिणं तर चालूच असतं अधेमध्ये. हो. आता मी विचार करतोय की नवीन काय सुरू करायचं. कारण मी ह्याच्यातून जस्ट प्रवाहांचा इतिहास मधून जस्ट मोकळा होतोय. हो. आणि आता माझ्या डोक्यामध्ये काहीतरी नवीन एक घ्यावा प्रोजेक्ट असं आहे. पण आता ते 1-2 आहेत कल्पना, पण अजून काही असं फायनल असं केलेलं नाही. पण अच्छा. तरी सुद्धा त्याच्या आधी हे 2 पुस्तकं येतील, बटरफ्लाय इफेक्ट आणि जागतिक प्रवाह. अरे वाह! गणेशजी, तुमच्या सगळ्या पुढच्या लेखनाला खूप खूप शुभेच्छा आमच्या मंडळातर्फे. आणि तुम्ही आज इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि सगळा तुमचा साहित्यिक प्रवास, चित्रपटांचा प्रवास उलगडून आम्हाला सांगितला, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद मानते. मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक यू. कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण आलेलो आहोत. स्नेहलता दसनूरकर यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे आज ज्यांनी इतकी सुंदर मुलाखत आपल्याला दिली ते गणेश मतकरी आणि हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व उपस्थित श्रोत्या भगिनी यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. काळजी घ्या, सुरक्षित राहा. याबरोबरच हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करते. धन्यवाद.